नमस्कार. साप्ताहिक जनमंगलच्या व्यासपीठावर मी भैरवी देशपांडे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. मंडळी, आपल्या सगळ्यांच्या घरात कॅलेंडर असतं आणि कॅलेंडरवर असतात तारखा. प्रत्येक तारखेचं वेगळं महत्त्व, वेगळं वैशिष्ट्य असतं. तशीच एक तारीख जी अत्यंत विशेष आहे, खास आहे, ती म्हणजे 3 डिसेंबर. हा दिवस एवढा महत्त्वाचा असण्याचं कारण असं की हा दिवस खास लोकांसाठी राखीव ठेवलेला आहे. आणि ही लोक, ह्या सगळ्या व्यक्ती कुणीही सामान्य नाहीत बरं का. देव जेव्हा आपल्या सगळ्यांना जन्माला घालतो, पृथ्वीवर पाठवतो, तेव्हा असं म्हणतात की प्रत्येकाला काहीतरी विशेष, काहीतरी वेगळं, असं काहीतरी देऊन पाठवतो. युनिक ज्याला म्हणता येईल ना, असं काहीतरी युनिक देऊन पाठवतो की जे फक्त आपल्या जवळ असतं, आपल्याच पाशी असतं. ते ज्याला ओळखता येतं, ते ज्याला समजतं, तोच घेऊ शकतो गगनभरारी. अशाच काही गगनभरारी घेऊ पाहणाऱ्या धडपड्या आणि जिद्दी मुलांची आज आपण इथे एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत. खरं म्हणजे या मुलांशी बोलणं, यांच्याशी संवाद साधणं हा एक खूप मोठा आनंदाचा भाग असणार आहे. आणि त्यात तुम्ही सगळ्यांनी जर का आम्हाला सहकार्य केलं, आमच्या सोबत सहभागी झालात, तर त्याच्यासारखं दुसरं सुख ते काही नाहीच. तेव्हा आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. या स्क्रीनवर जे चेहरे दिसत आहेत, जाणून घेऊया त्यांच्याविषयी. आपल्यासोबत आजच्या कार्यक्रमात कोण कोण आहे? आपल्यासोबत आहेत माननीय आकांक्षा देशपांडे, माननीय सुमेधाजी हर्षे, आर्यन तिवरखेडे, ऋत्विक आणि सात्विक खरवडे, त्याचबरोबर वेदा टोकेकर. मंडळी, या सगळ्यांसोबत आज आपण नेमकी गगनभरारी कशी घ्यायची असते, नेमकी जिद्द कशी जागवायची असते, याबद्दल चर्चा करणार आहोत. त्यांच्यासोबत, आपल्यासोबत सहभागी आहेत त्यांच्या तिघांच्याही आई वर्ग जो आहे ना, त्यांचा मुलांच्या पूर्णच प्रवासात खूप महत्वाचा असा वाटा असतो. तेव्हा त्यांच्या आई वर्गाशी पण आपण आज गोष्टी करणार आहोत, त्यांच्याकडूनही खूप काही जाणून घेणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत कार्यक्रमाला. तत्पूर्वी मी तुमचा परिचय आजच्या 2 विशेष पाहुण्यांशी करून देते. त्यातलं एक नाव जर मी पाहुणी म्हणून म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांना वाटेल की काय बोलताय हे, कारण डॉक्टर सुमेधा हर्षे हे नाव साप्ताहिक जनमंगल परिवारात माहीत नाही असं कुणीच नाही. आपण सगळे हे जाणतो की नादलहरी या ध्वनिमासिकाच्या कार्यकारी संपादिका म्हणून त्या काम करतात आपल्यासोबत. पण आज मात्र त्यांचा इथला रोल थोडासा वेगळा असणार आहे. जाणून घेऊया नेमकी त्यांची आजच्या कार्यक्रमातली भूमिका काय. तर डॉक्टर सुमेधा हर्षे या पेडियाट्रिक फिजिओथेरपिस्ट आहेत. फिजिओथेरपिस्ट आहेत हे आपण जाणतो, पण विशेष म्हणजे त्या पेडियाट्रिक फिजिओथेरपिस्ट आहेत. त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन हे जे नागपुरातलं अगदी खूप प्रसिद्ध असं जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ज्याला आपण म्हणतो GMC, तिथून केलेलं आहे. आणि मुलांमध्ये अपंगत्व आणणाऱ्या अनेक गोष्टी असतात. सेरेब्रल पल्सी हा त्यांच्या विषयाचा, म्हणजे त्यांचा हा थिसिसचा विषय होता आणि नागपूर विद्यापीठाकडून त्याला सुवर्ण पदक मिळालेलं आहे. या विषयात त्यांनी उच्च पदवी प्राप्त केलेली आहे. त्यानंतर न्यूरो डेव्हलपमेंट थेरपिस्ट पदवी मिळालेली आहे त्यांना. अमेरिका तसेच न्यूरो डेव्हलपमेंटल थेरपी असोसिएशन कॅलिफोर्नियाची त्यांना शिष्यवृत्ती पण प्राप्त झालेली आहे. मागच्या 17 वर्षापासून स्पर्श नावाच्या पेडियाट्रिक फिजिओथेरपी आणि पुनर्वसन केंद्रात त्या स्पेशली एबल्ड मुलांवर उपचार करतायत. त्याचसोबत त्यांच्या पालकांचं समुपदेशन करण्याचं कामही करत आहेत. तेव्हा सुमेधाची, आज या वेगळ्या भूमिकेत तुमच्याशी पुन्हा एकदा बोलताना, तुम्हाला जाणून घेताना आम्हाला खूप आनंद होतोय. तुम्हाला जाणून घेण्यापेक्षा आज आम्ही अधिक उत्सुक आहोत तुमच्यासोबत, किंवा ज्यांना तुम्ही इतके वर्ष ज्यांची मदत करताय, ज्यांना सहकार्य देत आहे, असे जे सात्विक ऋत्विक आहेत, त्यांच्याशी आम्हाला बोलायला आज विशेष आवडणार आहे. त्याचबरोबर आपण स्वागत करूया माननीय आकांक्षा देशपांडे यांचं. आकांक्षाजी, तुमचंही खूप खूप मनापासून स्वागत. आकांक्षा देशपांडे यांचा खरं म्हणजे मध्यंतरी आपण साप्ताहिक जनमंगल आणि लोकव्रत प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमानं
आपण त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर हे फार आवश्यक आहे नमूद करणं की त्या स्पेशली एबल्ड मुलांसाठी मागच्या 15 वर्षांपासून काम करत आहेत. त्यांच्या पालकांचं समुपदेशन करत आहेत. MS सायकॉलॉजी त्यांनी केलेलं आहे. मला या दोघींचाही परिचय करून देताना एक जे विशेष नमूद करायचं आहे ते असं की यांची ओळख, यांच्याकडे काय डिग्री आहे किंवा या किती वर्षापासून काम करत आहेत की नाहीच. या दोघींचं वेगळेपण जे आहे ते हे की स्पेशली एबल्ड मुलांसाठी या काम करत आहेत. कारण मूल म्हटलं की आपण जाणतो, आपण सगळ्या जणी जाणतो की केवढी धडपड, केवढं डिव्होशन, केवढं डेडिकेशन या गोष्टीसाठी लागतं. मग जेव्हा ती मुलं विशेष असतात तेव्हा त्यांच्यासाठी विशेष डेडिकेशन, विशेष मेहनत घ्यावी लागते. आणि हे समर्पण या दोघींमध्ये मी अनुभवलंय आणि त्यामुळे तुम्हा दोघींचं खूप खूप मनापासून कौतुक आहे या गोष्टीसाठी. कारण तुम्हाला चॉईस होता की काय कुठला मार्ग निवडायचा हा तुम्हाला चॉईस होता. अनेक लोकांना तो चॉईस असतो असं नसतं. त्यामुळे तुमचं हार्दिक अभिनंदन आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्या सोबत या मंचावर आपण सुमेधाजींना आमंत्रित करूया. पण तत्पूर्वी आपण शिरीष सरांकडून एक या मुलांसाठी शुभेच्छा संदेश ऐकणार आहोत. तुम्ही सगळे जाणता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुठलाही कार्यक्रम म्हटला आणि त्या कार्यक्रमाला आपल्याला एका विशिष्ट उंचीवर न्यायचं असलं की आपण काही लोकांचा त्यात आवर्जून सहभाग आपल्याला हवा असतो. त्यापैकी एक शिरीष सर आहेत. कारण त्यांचं बोलणं ऐकणं, त्यांच्या शुभेच्छा मिळणं कार्यक्रमासाठी हा आपल्या सगळ्यांसाठी एक खूप मोठा आशीर्वाद, बेस्ट विशेष असतात. त्यामुळे आधी आपण सरांचं मनोगत ऐकूया, शुभेच्छा संदेश ऐकूया आणि त्यानंतर आपण कार्यक्रम पुढे नेऊया. सर, आमंत्रित आहात आपण. धन्यवाद मला निमंत्रित केल्याबद्दल. आज वर्ल्ड इंटरनॅशनल डिसेबल्ड डे आहे आणि आपण आज ज्या 4 अचिव्हर्स कडे बघणार आहोत ते आहेत ऋत्विक, सात्विक, वेदा आणि आर्यन. या चौघांना या व्यासपीठावरती निमंत्रित केलंय ते अख्ख्या समाजाला, देशाला, सगळ्या जगभराला बळ यावं यासाठी. असं म्हणतात की जन्म घेत असताना आपल्याला परमेश्वर सांगतो की कोणत्या आईच्या पोटी जन्म घेऊ, कोणत्या बाबांच्या पोटी जन्म घेऊ, आणि मग आपण निवडतो की मला हे आई बाबा पाहिजेत आणि मग तो जन्म त्या ठिकाणी मिळतो आपल्याला. प्रत्येक जण या सृष्टीवरती काही ना काही कसल्या ना कसल्या प्रकारचे भोग, वेदना, यातना सोसायसाठी आलेला असतो. हा मुक्तीकडून मुक्तीकडे जाणारा असा प्रवास असतो. आणि मग आज आपल्याला आज वर्ल्ड डिसेबल डे आहे. हा कशासाठी? तर आपल्या सगळ्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी, अशासाठी असतो. आपल्यावर काय जबाबदारी असते की आपण ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये आपण आनंदी राहायचं आणि इतरांना आनंद द्यायचा. आणि इतरांना आनंद देत असताना आपल्याला थोडेसे कष्ट पडले तरी चालतील, पण तो आनंद देण्यासाठी आपण जन्मतो. स्वमग्न मुलं आहेत ही आनंद घेण्यासाठी जन्मतात. ते आपल्या आई वडिलांवरती प्रचंड प्रेम करतात, कारण आपण आधीच निवडलेत आई वडील, त्यामुळे आपण त्या आई वडिलांवर खूप प्रेम करत असतो. त्याचं हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आनंद देण्यासाठी काहींच्याकडे जास्त बळ असतं, काहींच्याकडे कमी असतं. आणि कसं बघा की ही मुलं आपल्यात असून आपल्यात नसतात, या जगात असून ह्या जगाच्या बाजूला असतात. ती आपल्या समोर बसली असतील पण ते आपल्या सोबत असतील असं कोणतंही काही सांगता येत नाही. त्यांच्या मनात पण बघा तुम्ही की त्यांच्या मनामध्ये कधी भरती सुरू असते, कधी ओहोटी सुरू असते. प्रचंड म्हणजे कधी ते तांडव करतील आणि कधी ते असे शांत बसून राहतील.
काही सांगता यायचं नाही. आपण जर एखाद्या संतांचं साधूचं जर चरित्र बघायला सुरुवात केली तर हे सगळे गुण त्यांच्यात दिसतात. आणि मला असं वाटतं की ही मुलं आहे ना, ही साधना करायसाठी या पृथ्वीवरती येत असतील. साधारणपणानं असं मानलं जातं की 100 किंवा 125 मुलांच्या पाठीमागे एक स्वमग्न जन्मतो आणि 2 डिसेबल मुलं जन्मतात. आता यातला आकडेवारी मला फारशी बरोबर सांगता येईल असं नाहीये, पण आपण असं म्हणतो बघा की संतांनी आपल्याला सांगून ठेवलंय काय की हे विश्वची माझे घर, आणि हे माझं घर असताना आपण हे नुसतंच म्हणत असतो की हे विश्वची माझे घर, पण या एकाच वाक्यामध्ये आपल्याला सगळ्या विश्वातल्या बहिणींची, भावांची, कुटुंबांची, नात्याची, ते नातं आपण जपलं पाहिजे अशी जबाबदारी येते. की आपण आज बघतो की काही कुटुंबांच्या रोजीरोटीची व्यवस्था आपण करतो. आपण पेट्रोल भरलं तरी काही टॅक्स देतो. आपण कोणतीही खरेदी केली तरी टॅक्स देतो. हे काय आहे तर हे आपण त्या निमित्तानं जिथं आपण पोहोचू शकत नाही त्या तिथपर्यंत आपल्याला मदत दिली जावी असा तो उदात्त हेतू आहे. आणि त्यासाठी आपण सरकार सुद्धा निवडून देतो की तुम्ही बघा, तुम्ही या संस्था सुरू करा. पूर्वी तर काहीच परिस्थिती योग्य नव्हती. आता किमान अशा मुलांना शिक्षणामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी काही विशेष नियम बनवल्याचं मी ऐकून आहे. तर अशी व्यवस्था आपण बघत असतो कोणत्या ना कोणत्या मार्गाने. म्हणजे मला तिथं सेवा करायला जाता येत नाहीये तर मग त्या ठिकाणी मला तिथं काय करता येईल, तर मला काही मदत पोहोचवता येईल. आणि मग हे जर कुटुंब आहे माझं, तर ही जाणीव देण्यासाठी आजचा हा दिवस आहे. आणि आपण या निमित्तानं जबाबदारीची जाणीव झाल्यामुळं थोडस जागरूक होऊन आपल्याकडून काहीतरी मदत केली जावी असं त्या पाठीमागचा विचार आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी दूर दूरपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही अशा ठिकाणापर्यंत आपण सगळ्यांनी मिळून जे बळ द्यायचं आहे ते बळ दिलं पाहिजे असं मला वाटतं. आपण आई वडील निवडतो असं मी म्हणलं मगाशी, तर कसे निवडतो ते, तर परमेश्वराला पण काळजी असते. तो काय करतो की त्यांची हौस मौज, त्यांच्या आनंदाचे अनेक क्षण आणि अशा विशेष गोष्टींचा ते त्याग करू शकतात या मुलांसाठी, असे पालक परमेश्वर देतो या मुलांना. आणि त्यावेळी सुद्धा आपली स्वप्न सगळी एखाद्या काचपेटीत ठेवतात, दूरवर नेऊन ठेवतात. आणि त्या स्वप्नांकडे, त्या काचपेटीतली जे आहेत त्यांच्याकडे ते कधी बघत नाही. आणि एवढा त्याग करणारे आई वडील अशा ऋषितुल्य मुलांच्या आई वडील म्हणून शोभले पाहिजेत याची काळजी असते. ते पालक बघा आपल्या आनंदाची व्याख्या बदलू शकतात. जे पालक केवळ पालक नसतात तर ते अक्षरशः देवदूत असतात. त्या जागी जर माझ्यासारखे पालक असतील तर काय करतील, तर रागराग करतील. तू असा का जन्मलास म्हणून त्याला शिक्षा देतील, स्वतःला शिक्षा करून घेतील, त्याला मारहाण करतील, स्वतःचाही छळ करतील. पण परमेश्वराला ही पण काळजी असती की हे आयुष्य कसं उत्तम रीतीनं तुझे तू भोग भोगशील आणि परत येशील, तुला किती सुसह्य करता येईल यासाठी हे पालक असतात. खर तर ही संयमाची एक प्रकारची परीक्षा असते. ही परीक्षा फक्त पालकांची नाही, तर पालकांच्या माध्यमातून जे उपचार केले जातात त्या डॉक्टरांची पण परीक्षा आहे. बघा ना, असे इतके शेकडो डॉक्टर आहेत पण ते या क्षेत्रामध्ये काम नाही करू शकणार, कारण त्यांना ज्यांच्याकडं मातृत्व आहे, त्यांना सामाजिक खूप जबाबदारीची जाणीव आहे, जे काही डिवोशन देऊ शकतात असेच डॉक्टर असणं आज गरजेचं आहे. आणि तसे डॉक्टर मिळतात पण, कारण या मुलांचं दुःख पाहणं म्हणजे ते आपल्याला खूप जाणवत असतं, असं पाहत असतो आपण. आणि मग त्याच्यावरती उपचार करता करता सुद्धा केवढा त्रास होत असेल याची कल्पनाच केलेली. अनेक समस्यांना, यांच्या सोबती असणाऱ्या लोकांना अनेक समस्या सुद्धा
अनुभवायला मिळतात. आणि मग त्याच्यावरती स्वमग्नता ही एक अवस्था आहे असं म्हणलं जातं. म्हणजे तो रोग आहे का, तर काय कशामुळे आहे काहीच सांगू शकत नव्हतो असं मला वाटतं. आणि मग असं जाहीर करून टाकलं की ही एक अवस्था आहे. आणि म्हणून मला त्याकडे पाहण्याचाच दृष्टिकोन माझा बदलला, की ज्या अवस्थेमध्ये जाण्यासाठी तपश्चर्या करावी लागते, ती ती अवस्था अतिशय सहजपणानं ते साधू शकतात. आणि मग त्याच्यावरती कोणताही उपाय नाहीये, कोणती औषधं नाहीत, कोणती इंजेक्शन नाहीत, कोणतं ऑपरेशन नाही. आणि असंही नाही की क्षणामध्ये ते बरे होऊ शकतात. ही वर्षानुवर्षाची प्रक्रिया आहे. आणि मग अनेक डॉक्टरनी, अनेक शिक्षकांनी काय केलं, तर आपल्याला जे सुचतील तशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू केला. त्याच्यामध्ये प्रत्येकाने काही डिव्होशन दिलं. हा अभ्यासक्रम असा असेल तर आपण हा खेळ घेऊया का? आणि त्यांच्यासाठी असलेला प्रत्येक खेळ हा सुद्धा उपचार असतो. म्हणजे फिजिओथेरपी हा तर त्याच्यावरचा उत्तम उपाय. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा आपण जेव्हा म्हणतो ना की परमेश्वर कुठे शोधावा, तर अशा मुलांच्या आई वडिलांकडे पाहावं आणि त्यांच्यात आपल्याला परमेश्वर दिसतो. अशा मुलांना सांभाळणाऱ्या संस्था, खऱ्या अर्थाने तिथं त्यांची सेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्यावरती उपचार करणारे, त्यांच्या सोबत राहणारे. आता ऋत्विक तबला वाजवतो, तर तबला शिकवणाऱ्या शिक्षकांना, म्हणजे मला आज सगळी सोयी सवलती दिल्या तरी मला तबला शिकता येणार नाही, पण तो शिकला. म्हणजे काय की त्याच्या शिक्षकांनी घेतलेले परिश्रम केवढे मोठे असतील. तर ऑर्डिनरी मुलांपेक्षा त्यांनी 10 पट, 20 पट, 100 पट जास्त प्रयत्न केले असतील. देव जर शोधायचा असेल ना, आणि खऱ्या अर्थाने माणूस शोधायचा असेल आपल्याला, तर तो अशा व्यक्तींमध्ये आपल्याला सापडेल. आणि हे खरेखुरे कार्यकर्ते जे आहेत, या कार्यकर्त्यांना, या डॉक्टरांना, या सगळ्या माता पित्यांना मी अगदी मनापासून प्रणाम करतो. कारण डॉक्टरांचा आणखी एक रोल आहे बघा, की ते पालकांचा तणाव पण हलका करतात. म्हणजे मला काय होतं हे डॉक्टरनं सांगितल्यानंतर तो अर्धा ताण डॉक्टरांच्या डोक्यात जातो आणि माझा अर्धा ताण कमी होतो. म्हणजे अशा पद्धतीने त्याचा ताण हलका करण्यासाठी त्याला शाळेमध्ये घेणारे, अभ्यास त्याच्यासाठी विशेष लक्ष पुरवणारे, अशा सगळ्यांनाच आपण आज प्रणाम केला पाहिजे, वंदन केलं पाहिजे. या मुलांकडं साठी म्हणजे उपचार तर प्रचंड आहेत. प्ले थेरपी ज्याला आपण म्हणतो, ते प्ले थेरपी असू शकते, स्पीच थेरपी असेल, असं मी मगाशी म्हणलं तर संगीत शिकवणारे शिक्षक असतील, ऑक्युपेशनल थेरपी, किंवा ज्या पद्धतीने विशेष प्रयत्न केले आता डॉक्टर सुमेध हर्षे त्यासाठी करतात प्रयत्न, की विशेष प्रकारची फिजिओथेरपी. पण या सगळ्या म्हणजे कार्य हे जे आहे हे खूप मोठं आहे आणि याची दखल समाजाने घ्यायला पाहिजे. आणि समाजाने म्हणजे तुम्ही, आम्ही, तुमच्या आमच्याशिवाय आणखीन कोणता समाज असतो असं नाहीये. तर आपण ही जबाबदारी पण घेतली पाहिजे, आपल्या वर्तनामध्ये सुधारणा पण व्हायला पाहिजे. आणि जर आपण अशा साठी म्हणजे काय म्हणू आपण, की आपलं काही योगदान आपण त्यांच्यासाठी द्यायला शिकलं पाहिजे. आज आपण बघतो की म्हणजे ही आता आपण ऐकणारही आहोत की तबला कसा वाजवला जातो वगैरे असं. पण त्यांनी सहनशक्ती वाढवून आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करायला शिकले पाहिजे. त्यांना सांभाळणारे एक किंवा अपंग जेव्हा मुली जन्मत घरामध्ये, तेव्हा ती एक प्रकारची मोठी समस्याच असते. तर या सगळ्या ह्याच्यातून आज आपण आपल्याला जाणीव करून घेणार आहोत की यासाठी आपल्याला जे जे काही योगदान प्रत्येकाला जे देता येतं त्यांनी ते द्यावं. या सगळ्यांना वर्ल्ड डिसेबल डे निमित्त मी खरोखरी प्रणाम करतो आणि तुमच्या सोबत आम्ही सगळेजण आहोत असं एक विश्वास व्यक्त करतो. आपण हा जे रसिक प्रेक्षक या ठिकाणी आले ते पाहतायत कार्यक्रम, त्यांनी हा कार्यक्रम आनंदाने श्रद्धापूर्वक पाहावा. आपली जबाबदारी काय आहे ती ओळखावी आणि अशा प्रत्येक आईच्या पाठीशी ठामपणानं उभं राहावं असं मला वाटतं. शेवट एवढंच सांगेन मी, फार नाही बोलणार, पण यांच्या सानिध्यात असणारे डॉक्टर, त्यांना शिकवणारे जे प्रशिक्षक असतील, जे त्यांनी रोज परमेश्वराचे एकदा आभार मानायला पाहिजे.
की आज एवढी कोट्यावधी जनता आहे, पण या देवदूतांची सेवा करण्यासाठी परमेश्वरानं मला निवडलंय. आणि ती कशी सेवा देऊ शकतोय, आणि यांचं दुःख माझ्याशिवाय दुसरं कोणीही हलकं करू शकणार नाही. यांच्या वेदना मी कमी करू शकेन, यांच्यामध्ये काही सुधारणा करू शकेन, याची सगळी जबाबदारी माझ्यावरती परमेश्वराने दिली आहे. आणि म्हणून परमेश्वराचे देखील आभार मानूया. आणि या एकंदरीत या सर्व माता पिता आणि सगळे त्यांचे पालक, या सगळ्यांना मी प्रणाम करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. विश्वची माझे घर इथपासून तुम्ही जी सुरुवात केलीत आणि या सगळ्या बालकांसाठी काम करणाऱ्या लोकांना प्रणाम करून तुम्ही थांबलात. खूप एक पॉझिटिव्ह एनर्जी पूर्ण व्यासपीठाला त्या माध्यमातून मिळालेली आहे. सगळ्या बघणाऱ्या आपल्या श्रोत्यांना मला पण हे आवाहन करायला आवडेल की वर्ल्ड डिसेबल्ड डे निमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याच्या मागचा जो मुख्य उद्देश आहे तो केवळ एवढाच की नेमकं यांचं आयुष्य कसं असतं, नेमकं त्यांच्या आईवडिलांना काय काय अनुभवांमधून जावं लागतं, त्यांना शिकवणाऱ्यांना काय काय अनुभव येतात, किंवा त्यांना ट्रीट करणाऱ्या, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे काय अनुभव असतात, हे जाणून घेणं आपल्या सगळ्यांसाठी यासाठी पण आवश्यक आहे की आपण या समाजाचा एक घटक, एक भाग जर स्वतःला समजतोय, आपल्यालाही काहीतरी करावंसं वाटतं, आपल्यालाही कुठेतरी आपलं समाज ऋण थोडंसं उतरवता कसं येईल हा सगळ्यांच्या मनात विचार असतो. त्याच्यासाठी मला जरी म्हणजे मला सापडलेला उपाय जो आहे तो तरी हाच की आपण निश्चितच आता फिजिओथेरपिस्ट होऊ शकत नाही, पण आपण कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, तर आपण स्वीकार करणं, त्यांना आपल्यात सामावून घेणं, ही गोष्ट मला वाटतं फार महत्वाची आहे. आणि प्रत्येका पालकाला सुद्धा मला वाटतं हेच वाटत असेल की हा स्वीकार जितक्या लवकर समाजानं केला, म्हणजे आई वडील तर करतातच, पण हा स्वीकार जेव्हा समाज करेल तेव्हा खरं म्हणजे हा वर्ल्ड डिसेबल डे सारखा कुठलाही दिवस वेगळ्याने साजरा करण्याची आवश्यकताच उरणार नाही. तेव्हा मंडळी, याच नोडवर आपण आपला कार्यक्रम पुढे नेऊया. मी आमंत्रित करते माननीय डॉक्टर सुमेधा हर्षे यांना की त्यांनी आता कार्यक्रमाची सूत्र हातात घ्यावीत. सुमेधा हर्षेंच्या म्हणजे कार्यक्रम सुरू करताना सुमेधा हर्षेंचं बोलणं सुरू होण्याआधी एक विशेष गोष्ट नमूद करते, ती अशी की मागील बऱ्याच वर्षांपासून सात्विक आणि ऋत्विक यांच्या उपचारामध्ये सुमेधाजींचा खूप खूप मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. तेव्हा सात्विक आणि ऋत्विकशी त्या संवाद साधणार आहेत. त्यानंतर आकांक्षाजी ज्या या विद्यार्थ्यांना, या मुलांना शिकवतायत अनेक वर्षांपासून, त्यांचे पण 2 विद्यार्थी आज इथे उपस्थित आहेत. एक वेदा आणि दुसरा म्हणजे आर्यन. आकांक्षाजी या दोघांशी संवाद साधणार आहेत. तेव्हा सर्वप्रथम आमंत्रित करूया सुमेधाजींना. नमस्कार. शिरीष सरांनी खूप सुंदर आपल्याला एक संदेश दिलेला आहे आणि मार्गदर्शनही खूप छान केलेलं आहे. इंटरनॅशनल डे जो आपण साजरा करतो, इंटरनॅशनल डे ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटीज, हा जो साजरा केला जातो वर्ल्ड वाईड, तो याच्याच करता की ही जी डिसेबल्ड, ऍक्च्युअली आता आपण डिसेबल्ड म्हणू शकत नाही या मुलांना, आम्ही स्पेशली एबल्ड म्हणतो. स्पेशली एबल्ड म्हणजे या सगळ्या मुलांमध्ये एक विशेष योग्यता असते, त्यामुळे ही मुलं स्पेशली एबल्ड म्हटल्या जातात. तर ह्या मुलांना समाजामध्ये एक मानाचं स्थान मिळावं, यांना समाजाने स्वीकार करावं, त्यांना सोसायटीमध्ये वावरताना, समाजात वावरताना जे काही चॅलेंजेस येतात ते आपल्या सोसायटीनी, आपल्या गव्हर्नमेंटनी ते दूर करावेत आणि या मुलांना आनंदाने स्वीकारावं, तरच ही मुलं एक आनंदी आयुष्य, समाधानी आयुष्य जगू शकतील आणि ही जनजागृती व्हावी पूर्ण जगामध्ये, त्याकरता हा दिवस साजरा केला जातो. मी माझ्या या सगळ्या पेशंटला कधीही पेशंट्स म्हणत नाही, मी त्यांना देवदूत म्हणते. तर आज माझे जे हे 2 छोटे छोटे याच्याकरता की ते जेव्हा माझ्याकडे आले होते सात्विक आणि ऋत्विक, तेव्हा ते अगदी मला वाटते 1.5 वर्षांचे होते आणि दोघं जुळे भावंड आहेत. मला अजूनही तो दिवस आठवतो. लग्नाच्या आधी मी या 2 मुलांना ट्रीटमेंट दिलेली आहे, तेव्हा त्यांची आई, वडील आणि त्यांचा मोठा भाऊ असे हे सगळे माझ्या सेंटरवरती नागपूरला आले होते आणि या दोघांना बघताच इतकी गोड होती
पण. आणि त्या दोघांना मी जवळपास 2 वर्ष थेरपी दिली, पुनर्वसनामध्ये मदत केली. त्या 2 वर्षात मला म्हणजे या मुलांशी खूप सुंदर अतूट असं नातं निर्माण झालं आणि अर्थातच त्यांच्या आईशी सुद्धा. तर आज आपण या 2 मुलांशी गप्पा मारूया. चला सात्विक, ऋत्विक तुम्ही रेडी आहात ना? ओके. यस मॅम, बिलकुल शृंखला यस, रेडी. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई. ही ओळ सगळ्यांनाच माहितीये. हॅलो तर ही ओळ जी आहे ती सिद्ध करणारे म्हणजे सात्विक, ऋत्विक. आज आपण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूयात. पहिल्यांदा मी त्यांची आई आहे लतिकाजी खरवडे त्यांचं स्वागत करते आणि त्यांना असं विचारू इच्छिते, की तुम्हाला जेव्हा सात्विक, ऋत्विकमध्ये कळलं की सेरेब्रल पल्सी डिटेक्ट झालं आणि तुम्ही आवाज नाही जेव्हा येत आहे. फिजिओथेरपीला माझ्याकडे घेऊन आलात किंवा जेव्हा तुम्हाला कळलं की यांना काही प्रॉब्लेम आहे, तेव्हाची तुमची रिएक्शन घरी कशी होती आणि मग तुम्ही त्यातून कशा वर आल्या आणि हे तुम्हाला सांगायला आवडेल प्रेक्षकांना, की सात्विक, ऋत्विकची आई म्हणजे उत्साहाचा एक झरा आहे. म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. म्हणून मला त्यांना विचारायचं वाटतं, की तुम्ही कशा काय या सगळ्या प्रॉब्लेम मधून वर येऊन उत्साहाने सगळ्या उपचारांना सामोरे गेल्यात? नमस्कार. मी सात्विक आणि ऋत्विकची आई. मला खूप जास्ती अभिमान आणि खूप आनंद होतो की हे सांगताना की हे 2 मुलं माझे आहेत. मुझे मुझे बहुत ही ज्यादा अच्छा लगता है, बहुत ही प्यारे बच्चे हैं मेरे दोनों। और जो आपका सबसे पहले तो आप सभी का अभिनंदन। और जब मैं पहली बार आपके पास इन दोनों बच्चों को लेकर आई थी, न जाने कितने सवाल मेरे मन में थे, कितने सारा द्वंद मन में चल रहा था कि क्या होगा, कैसे होगा, इनका भविष्य कैसे होगा, या क्या, इतने सारे सवालों के साथ हम आपके पास आए थे। लेकिन मैं कहना चाहूंगी कि जो आपके साथ मेरे 2 साल गुजरे हैं और मैंने जो इन बच्चों की थेरेपी को लेकर आपसे जो सीखा और आपने इनको इतने प्यार से और इतने अच्छे से मार्गदर्शन किया और इतनी अच्छी थेरेपी दी, वो आज भी मेरे साथ है। मैं आज भी उन विचारों के साथ, उन ट्रीटमेंट के साथ, आपकी बातों के साथ, मैं आज भी उन चीजों को अपने साथ लेकर चलती हूँ। आपके साथ का तो सफर मेरे साथ 2 साल का रहा, लेकिन बहुत ही अच्छा था। और जैसे-जैसे आगे बढ़ते गए और बच्चे अब इस मुकाम पर पहुँच गए हैं, जहाँ पे ऋत्विक अभी फर्स्ट ईयर में है, बायोटेक कर रहा है, और सात्विक मॉरिस कॉलेज में आर्ट्स कर रहा है। अब ये बच्चे 21 साल के हो गए हैं और निश्चित तौर पे बहुत सारी अड़चनें तो आई, संघर्ष भरा तो प्रवास रहा है, इसमें तो कोई दो राय नहीं। लेकिन जो पहले से ही ठान लिया था मन में, निश्चित तौर पे ठान लिया था कि नहीं, जब स्वीकार कर लिया है कि नहीं ऐसा है और इसके सामने जाना है, तो फिर अपने आप मार्ग भी आते गए, मुश्किलों का सामना भी करते चले गए, और इतने अच्छे से, इतना इतना प्यारा खूबसूरत सफर है कि मैं आपको क्या बताऊं, बहुत ही प्यारा। वाह, वाह! बहुत मैंने जब 2.5 साल के मेरे बच्चे थे और सबसे पहला जो सवाल आया था सामने कि फिजियोथेरेपी बहुत मस्ट है, बहुत जरूरी है, ये हम समझ गए थे कि सेरेब्रल पैल्सी क्या है और भविष्य क्या है और इनके साथ में क्या होना और इनका कैसे होगा। लेकिन साइड बाय साइड एजुकेशन भी नहीं छोड़ना है और इनका थेरेपी भी चालू करना है, तो कैसे करना। जब मैं स्कूलों में जाती थी तो मुझे वहां पे अब मैं इनसे बात कर सकती हूँ, बच्चे बड़े हो गए, पहले तो इन्हें मैंने कभी ऐसे बताया नहीं कि हम किस मुश्किलों से हम सामने आए हैं, लेकिन अब ये मेरे दोस्त की तरह हो चुके हैं, मैं सब बताती हूँ इनको कि 2.5 साल के जब हम गए स्कूलों में तो सच में स्वीकार नहीं किया, और बहुत ही प्रश्न कि कैसे संभालना है, ऐसे बच्चों को हम रखेंगे नहीं और बच्चों पे परिणाम पड़ेगा, ये तो मैंने बहुत शुरुआत में ही देख लिया था। लेकिन जिद थी, बहुत जिद थी। तो परांज पे स्कूल बाल मंदिर में, वहां पे मैंने एडमिशन कराया, क्योंकि ध्येय ये था कि एजुकेशन और थेरेपी ये हमेशा साथ चलेगा। बच्चे एकदम सामान्य तौर पे आगे जाएंगे जैसे आप और हम सभी जाते हैं, और ये तय कर लिया था, और उस तय करने का नतीजा जो आपके सामने है। तो 2.5 साल का जब मैं इनको लेकर गई थी तो मैं इनके साथ में रुकती थी, वो सिलसिला आज भी कायम है, इनके साथ रहना, इनके साथ जाना और इनके साथ ही पढ़ाई करना। तो वाह, मैंने वाह! की, कॉलेज भी किया, और अब मैं बहुत अच्छे से इनके साथ कॉलेज भी जाती हूँ। बहुत बढ़िया लतिका जी. और एक सवाल पूछना चाहती हूँ. अजून एक प्रश्न विचारते असा, की तुम्ही आत्ताच फिजिओथेरपीचं महत्त्व सांगितलं. मी तुम्हाला म्हणजे सात्विक, ऋत्विकला 2 वर्ष फिजिओथेरपी दिली. त्यानंतर मी तुम्हाला एका सेफ हँडमध्ये सोपवून दुसऱ्या शहरामध्ये शिफ्ट झाली. मीनव्हाईल आपलं म्हणजे बोलणं चालू होतं. यांची प्रगती मला दिसत होती.
तर हा सगळा जो प्रवास आहे पूर्ण रिहॅबिलिटेशनचा, त्याच्या सर्जरीज झाल्या आहेत सात्विक ऋत्विकच्या. हां, हो. तर तुम्ही मला असं मी तुम्हाला विचारू इच्छिते, की त्याच्यात किती मोठा हात आहे फिजिओथेरपीचा, रिहॅबिलिटेशनचा आणि या सगळ्या पूर्ण प्रोसेसमध्ये जो डॉक्टर्सचा जो एक हात होता, सर्जनचा जो हात होता, तर तो प्रवास तुमचा कसा झाला? म्हणजे ते सगळ्या सर्जरीज झाल्यावर किती तुम्हाला डिफिकल्टीज आल्या आणि त्याच्यातनं तुम्ही कशा वर आल्यात? हे थोडं थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल. आपके जाने के बाद मैम मीनाक्षी वानखेड़े डॉक्टर मीनाक्षी वानखेड़े मैडम के पास में गई थी। वहां पे ट्रीटमेंट की शुरुआत हुई और उस टाइम पे बच्चे ऑलमोस्ट मेरे सीजर थे जब आपके पास से, तब भी दोनों के क्रॉस में पैर थे और ये निश्चित था कि इनकी सर्जरी तो प्लान करनी ही थी, करना ही है, होगी ही। हं, तो मैम ने कहा था कि जब 8-9 साल के होंगे बच्चे तब सर्जरी करेंगे। सर्जरी हुई थी डॉक्टर विरा हाँ शिंगाई सर। हं, लेकिन उससे पहले फिजियोथेरेपी का महत्व बहुत ज्यादा था। ये हमने आपसे सीखा, मैम से हं, सीखा कि जब तक इनके मसल रिलैक्स नहीं होंगे हम उस स्टेज पे नहीं पहुंच सकते जो सर्जरी के लिए है। हं, उनकी टाइटनेस बहुत ज्यादा होती है, तो रोज रेगुलर फिजियोथेरेपी करना बेहद इंपॉर्टेंट था और वो हमें नजर आता था। अगर हम थोड़ी भी गैप करते हैं तो बच्चों में टाइटनेस दिखाई देती थी। फिर उनके डेली जो प्रोग्रेस है उसमें भी फर्क पड़ता था, उनका बैठना, उनका उठना, फिर उनको बैक पेन होना या फिर बहुत अच्छे से सिटिंग ना हो पाना। तो ये सब जो एक दूसरे से जुड़ा हुआ है, जब तक हं, ये फिजियोथेरेपी बहुत अच्छे तरीके से ना हो तब तक ये आपको रिजल्ट तो बहुत मतलब रिजल्ट तो वैसे नहीं दिख पाएंगे जैसा आप चाहते हो। तो हं, ऑपरेशन से पहले पूरा कंटिन्यू फिजियोथेरेपी रहा। मैं घर से इन बच्चों को सुबह लेकर निकलती थी, तो अपने साथ अपना पूरा टिफिन बैग घर लॉक करके गाड़ी में इनको कार में बिठा के जो मैं निकलती थी मैम, तो सीधे रात में वापस आती थी। मेरा प्रवास सुबह से लेकर रात तक चलता था, क्योंकि टिफिन भी इनके साथ खाना है, वहां से थेरेपी सेंटर जाना, थेरेपी सेंटर से क्लास जाना है, क्लास से वापस आना, लेकिन थेरेपी का गैप कभी नहीं किया। हं, हं, उसके बाद बच्चे इस कंडीशन में आ गए कि उनकी सर्जरी हो सकती है, तो फिर विराज सर के पास सर्जरी। और आफ्टर सर्जरी भी थेरेपी का बहुत बड़ा रोल है, बहुत बड़ा। इसका हं, महत्व मुझे पता है क्योंकि बच्चे अब मेरे बहुत अच्छे से वन स्टिक पे वॉक करता है, ये एल्बो क्रेचेस पे चलता है। पर ये जो सफर था, ये विदाउट थेरेपी और हं. विदाउट सर्जरी इम्पॉसिबल था। तो शिवाय पॉसिबल सर के मल्टीपल और थेरेपी कंटिन्यू शुरू रहा, कंटिन्यू मैम। प्रेक्षकांना हे सांगायला नमूद करू इच्छिते, की ऋत्विकला कमी प्रमाणात अपंगत्व आलेलं आहे सेरेब्रल पल्सीमुळे आणि सात्विकला थोडं जास्ती प्रमाणात आहे. ऋत्विक इंडिपेंडंट चालू शकतो आणि सात्विकला आधाराची गरज पडते. पण तेवढ्या याच्यातनं पण त्यांनी अडचणींचे डोंगर आपल्या आईच्या, भावाच्या, फॅमिलीच्या मदतीने पार पाडले आणि 10वी मध्ये ऋत्विक जो आहे त्याला 88% मिळाले आणि सात्विकला 81% मिळाले होते आणि ही खूप खूप छान. मोठी त्यांची अचीव्हमेंट होती. म्हणजे हे एक जे जग जिंकल्याचा आनंद त्याच्या आई-वडिलांना तर झालाच, पण या 2 मुलांबरोबर त्याच्या जेवढ्या थेरपिस्ट राहिल्यात, मी असो, डॉक्टर मीनाक्षी वानखेडे असो, डॉक्टर विराज शिंगाडे असो, या सगळ्यांना जो आनंद झाला आहे, तो आनंद आम्ही तर शब्दातही सांगू शकत नाही आणि त्याकरता तुम्हा सगळ्यांचे हॅट्स ऑफ आहेत खरोखर. आकांक्षाजी आता पुढचा प्रश्न घेते. हो. खरंच ऋत्विक सात्विकच्या आईचं आणि त्यासोबत त्या दोघांचंही खूप मनोमन कौतुक करते. मी ऋत्विकच्या आईला प्रश्न विचारू इच्छिते. मुलांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून तुम्ही काय काय प्रयत्न केले? म्हणजे ऐकायला खरंच आवडेल की मुलांमध्ये सकारात्मकता कशी निर्माण केली? ऐसा है मैम कि समाज में जो जिस तरह से इन लोगों को जो नजरिया इनकी तरफ रहा है उसका विपरीत और उससे बहुत ही बेहतरीन हमने घर पे किया है। जब भी ऐसा कोई नकारात्मक दृष्टिकोण से कुछ प्रभावित होते हैं बच्चे, उसको मैं कभी भी इलास्ट्रेट मतलब बहुत लंबा नहीं खींचते। अगर मन में कोई सवाल है या समाज से कुछ उपेक्षित हुआ है, ऐसा कुछ भी हुआ है, उसका तुरंत निराकरण करते हैं। और उसके बाद मतलब हमने छोटी-छोटी सी चीजों को इतना उत्साह से मनाया है और इतना हमें हमेशा ये बताया कि आप कितने इंपॉर्टेंट हो हमारे लिए। आप कितने इंपॉर्टेंट हो हमारे लिए। और ये बहुत इंपॉर्टेंट, आप दुनिया को मत देखो, वो क्या करे नहीं देखना है, मुझे आप क्या कर रहे हो उसमें बहुत इंटरेस्ट है।
और आपकी काबिलियत को मैं बहुत अच्छे से जानती हूँ, मेरी फैमिली बहुत अच्छे से जानती है, तो हम आपके साथ हैं, तो आप इसी तरह आगे बढ़ते रहिए बेटा। ऐसा में हम लोग हमेशा करते हैं, मतलब घर में ऐसा कोई भी फंक्शन फेस्टिवल तो खैर होते ही है, लेकिन छोटी छोटी सी इंप्रूवमेंट इनमें होती है ना, उससे भी मैंने सेलिब्रेट किया है। आपको मैं बता नहीं सकती, मतलब छोटा सा, जैसे आप ये तबले की बात कर रहे हैं, हम तबला इम्पॉसिबल था, क्योंकि इन लोगों के जो फिंगर्स होते हैं, जैसा आप लोग जानते हो, कि एक साथ उठते हैं, एक साथ जाते हैं। और जब ये हमने देखा और हमने समझा कि ये बच्चे ऐसा भी नहीं कर सकते, तो मैंने तब निश्चय किया कि क्यों ना इनको तबला दिया जाए। और किस्मत बहुत अच्छी थी कि इन्हें बहुत अच्छे सर मिले, तो उन्होंने भी एक के बाद एक कैसे मार्ग निकलते, उन्होंने कैसे किया, इनके हाथों में टेप लगाया और इससे एक एक करके उन्होंने किया, इन तीनों को टेप लगाया क्योंकि एक साथ उठते थे। और शायद वो ब्रेन को मैसेज पहुंचता रहा, पहुंचता रहा, पहुंचता रहा, और उसके बाद में कभी इन्होंने पीछे मुड़ के देखा ही नहीं। तबले में इतने अच्छे, इतनी 3-4 परीक्षाएं पास कर ली, तो मार्ग भी निकलते जाते हैं जो हम ही बहुत अच्छे से देख पाते हैं, स्पेशली माता पिता, क्योंकि हमारे साथ ये पूरे टाइम रहते हैं, हमें पता है कि इनमें क्या प्रॉब्लम है, ये क्या किस इससे जा रहे हैं, क्या कहना चाहते हैं, इन्हें क्या चाहिए क्या नहीं चाहिए, ये और कोई नहीं बता सकता जितना अच्छे से हम कह सकते हैं। खरंच आहे. तुमच्याकडनं खरंच खूप म्हणजे मी इथे बसल्या बसल्या मी काय काय शिकते हे माझं मलाच माहितीये. यालाच जोडून दुसरा प्रश्न आहे, परिवाराची साथ कशी मिळाली तुम्हाला? खूप महत्वाचं असतं की परिवाराची साथ मिळणं प्रत्येक गोष्टीत हे खूप महत्वाचं असतं. तर या दोघांच्या बाबतीत तुम्हाला परिवाराची साथ कशी मिळाली? इस बात के लिए तो मैं अपने आप को बहुत ही लकी समझूंगी कि मेरा पूरी फैमिली बहुत ही सपोर्टिव रही है, बहुत अच्छी रही है। जब मैं सुमिधा मैम के यहाँ भी जाती थी, तो आई और डैडी जो हमारे थे, जब मैं 1 बाय 1 लेके जाती, कभी एक बच्चा, कभी अल्टरनेट डे, तो एक बच्चे को आई संभालती थी, एक बच्चे को डैडी संभालते थे। इस तरह से हम बच्चों को लेकर आए थे। हमारी शुरुआत इस तरह से हुई थी, और शुरुआत ही इतनी प्यारी सहयोग के साथ में हुई कि अब तक के मतलब बहुत ही प्यारा सहयोग है। हस्बैंड का भी बहुत सहयोग है, बच्चों का भी है, पूरी फैमिली का है। और जब हमारा नजरिया इनके प्रति इतना स्ट्रिक्ट है और इतना ही प्यारा है, इतना सम्मानित है, क्योंकि हम इन्हें बहुत सम्मान देते हैं। ये हमारे पास है, ये हमारा गौरव है, ये हमारा सम्मान है। मुझे बहुत सम्मानित होता है कि मैं इन बच्चों की माँ हूँ। एज द वे पूरे परिवार भी इनको उतना ही प्यार करता है, उतने ही रिस्पेक्ट के साथ देखते हैं। मतलब छोटे से लेकर के बड़े तक हर किसी को पता है कौन सी मेडिसिन देनी है, क्या करना है, कहाँ लेके जाना है। मैं मतलब बहुत विश्वास के साथ कह सकती हूँ कि मुझे बहुत 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 अच्छा सहयोग है पूरी पूरी फैमिली का। ओके. खरंच सुमेधाजी. मोठ्या भावाचे आणि यांचे रिलेशन कसे, त्याचं योगदान किती असतं या सगळ्या ह्याच्यामध्ये, हे ऐकायला मला जास्त आवडेल. अच्छा Yes, yes, sir. Sir, may I speak? हाँ हाँ हाँ. सर मेरा मेरे बड़े भाई के साथ, हम दोनों का इन द सेंस हम बहुत ही फ्रेंडशिप वाला रिलेशन है। हम लोग बहुत ओपन है अपने बड़े भाई के साथ। उसको हमारे बड़े भाई को पता है कि हमको क्या प्रॉब्लम है, और उसको हमारे प्रॉब्लम्स का निराकरण करना बहुत अच्छी तरह से आता है। और हम लोग इतने ओपन है एक दूसरे के साथ, हम सब कुछ शेयर करते हैं अपने बड़े भाई के साथ। और उसका नेचर इतना जॉली नेचर का है, वो कभी हमको नेगेटिव होने नहीं देता। अगर हम होते भी है तो वो बस हमको 2 मिनट में हँसा देगा। मेरे डैड भी ऐसी है, मेरी मम्मी भी ऐसी है, मेरे भैया भी ऐसे है। खूप छान. सरांना आणि प्रेक्षकांना हे सांगू इच्छिते, की जेव्हा हे छोटी होती आणि क्लिनिकला यायचे, तेव्हा त्यांचा मोठा भाऊ मयुरेश ना, मयुरेश हो. यायचा आणि मला एवढं, तो काही खूप मोठा नाहीये, 5 वर्ष बहुतेक मोठा असावा, आणि Correct. तो एवढूसा मुलगा थेरपीमध्ये हेल्प करायचा. म्हणजे मला इतकं कौतुक वाटायचं, की तो त्याची आई जे म्हणेल ते सगळं आणून देणं, काही पण हेल्प करणं, एवढ्या छोट्या वयापासून त्याला इतकी समज आलेली आहे, आणि तो एक खूप छान नावाजलेला सिनेमॅटोग्राफर बनलेला आहे. आणि या भावांना तो इतका सपोर्ट आणि इतकं अनकंडिशनल लव्ह करतो, की म्हणजे असं आजच्या या जगात आपण एरवी पण बघू शकत नाही, एवढं तो प्रेम त्यांच्यावर करतो. आणि त्यांनी ऋत्विकला पण त्याच्यातले काही टेक्निक शिकवलेले आहेत सिनेमॅटोग्राफीच्या, आणि तो नेहमी एन्करेज करत राहतो या दोघांना पण. आणि खरोखरच खूप कौतुकास्पद आहे. आज तो राहणार होता आपल्या समोर, पण काही कारणास्तव त्याला आज प्रेझेंट राहता आलेलं नाहीये. तर असा त्यांचा आणि त्याच्या भावाचे खूप सुंदर संबंध आहेत. मला एक अजून सांगायचं वाटतं, की ऋत्विकनी आय एम कॅपेबल नावाचं एक YouTube चॅनल चालू केले, आणि तो मोटिव्हेशनल स्पीचेस पण देतात. आणि हे दोघं भाऊ माहितीये कशा करता अजून प्रसिद्ध आहेत, हे खूप सुंदर स्टँड अप कॉमेडी
म्हणजे मिमिक्री पण करतात आणि त्यांचे काही प्रोग्राम्स पण झालेले आहेत. आणि त्याचबरोबरीने ऋत्विक हा खूप सुंदर तबला वादक सुद्धा आहे. तर आज मी एक विनंती करते ऋत्विकला, रिक्वेस्ट करते, त्याची थेरपिस्ट म्हणून एवढा हक्क आहेच माझा, की ऋत्विक तू आमच्यासाठी अगदी काही सेकंद तबला वाजवून दाखवशील का? मला खूप आनंद होईल त्याने. मैम मैं एक शायरी बोलना चाहता हूँ मैं। सो आई जस्ट हम लोग एक शायरी बोलनी है, शायरी। हाँ हाँ, बोल बोल अगदी। हाँ, है जिंदगी अनोखी, है जीने का तरीका अनोखा, है जिंदगी अनोखी, है जीने का तरीका अनोखा, पर हमें हमारे लक्ष्य तक पहुंचने में ना हमारे सपनों ने रोका, ना हमारे अपनों ने रोका। वाह 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 वाह, खूप सुंदर, खूप सुंदर. गुड ऋत्विक. मैं एक गाणं वाजवणार आहे. हा. आणि तो ते जे गाणं आहे तो ताल केरवावरती आहे, ज्याचे 8 नोट्स आहेत. तर मी ते वाजवणार. ओके ओके. नोट्स आहेत धा गे नाती न कधी न. एक ओके. मिनिट, मी जरा फक्त एक कराओके राहून घेतो. आणि तोपर्यंत मी लतिकाजींना प्रश्न विचारते, की याला किती वर्षांपासून तुम्ही तबला शिकवायला चालू केलं, म्हणजे किती वर्षांचा होता? हा 3 वर्षाचा होता मॅम, 3. ओके, तेव्हापासून तबला शिकणं तो चालू. व्हेरी नाईस. आणि सर मग त्यांनी नागपुरात लोहकरे सर, त्यांचा शागिर्द आहे हा, आणि त्या दोघांनी पण खूप छान कार्यक्रम केले मॅम. हा. ओके. वा वा वा, खूप सुंदर, खूपच सुंदर वाजवलं पृथ्वी. आणि तुम्हाला माहितीये का, की म्हणजे जसं त्याच्या आईने नमूद केलं, की त्यांच्या हातांमध्ये सुद्धा कॉर्डिनेशन प्रॉब्लेम असतो, कडकपणा असतो, टाइटनेस असतो बोटांमध्ये. तर ते वाजवणं कॉर्डिनेशन मध्ये हे किती सुंदर त्यांनी वाजवलंय. खरोखर खूप कौतुक त्याच्या शिक्षकांचंही आणि ऋत्विकचं सुद्धा. आणि त्याच्यातनं अजून एक फायदा असा होतो, की त्याचे एक्सरसाइज होतात आहेत फिंगर्सचे, त्यातून त्याचं मेडिटेशन होतंय, कॉन्सन्ट्रेशन वाढतंय, आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तो रिलॅक्स राहतोय, स्ट्रेस फ्री राहतोय. तर तुम्ही खूप सुंदर त्याला हे क्षेत्र निवडायला मदत केली लतिकाजी. खरोखर म्हणजे तुमच्या समोर तो हॅट्स ऑफ आहे. खूपच सुंदर. आता तुम्हाला असं पुढे विचारायचं वाटतं मला, की तू जे ऋत्विक मोटिवेशनल स्पीचेस देतो आणि मिमिक्री करतोस, तर त्याला कसा रिस्पॉन्स असतो रे प्रेक्षकांचा? म्हणजे तुला आनंदाचा क्षण त्याच्यातनं काही प्राप्त झालाय का त्या तुझ्या प्रोग्राम? की म्हणजे वी आर केपेबल ऑफ डूइंग सच थिंग्स फॉर आवर ऑडियन्स, क्योंकि सोसाइटी मध्ये थोड़ा क्या बोलना चाहिए उसको, उतना लोगों को पता नहीं है. सो इट इज आवर जॉब एज बीइंग स्पेशली एबल टू गिव और टू एनलाइटन देम the audience, to open their eyes towards us, towards how we live, towards not just the negativity in a different life, but also the perspective of positive approach towards us. So माइंडसेट के साथ हम लोग जाते हैं. हम लोगों ने बहुत सारे ऐसे कार्यक्रम किए जहाँ पे लोग आते हैं, हमसे पूछते हैं सवाल, और मुझे लगता है कि हमको छुपाना नहीं चाहिए. छुपा के क्या करेंगे अगर लोगों को पता ना होगा इस बारे में. तो हम खुले, मतलब हम सबको बताते हैं. हम लोग, हमारी स्कूल भी नॉर्मल तरीके से हुई. हम लोग नॉर्मल स्कूल में गए थे, 12th तक हम लोग 10th तक साथ में रहे, और बहुत ही अमेजिंग सफर रहा है. और ऐसा भी स्कूल ने सपोर्ट नहीं किया बिल्कुल. स्टार्टिंग में प्रॉब्लम हुई, बाद में आफ्टर व्यूअर्स जो सपोर्ट हमको मिला स्कूल की तरफ से, क्लासेस की तरफ से, और डिफरेंट क्लासेस किए उनके द्वारा, तो वो बहुत ही अच्छा रहा है. एंड आई विल अपलोड देम फॉर दिस. थैंक यू. वाव वाव, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खरंच खूप छान. मी ऋत्विक सात्विकला विचारू इच्छिते, तुम्हा दोघांसाठी आनंदाचा क्षण कोणता आहे? आनंदाचा क्षण, आनंद, तुम्हाला दोघांना आनंद कधी होतो? ऋत्विक सात्विकला हा प्रश्न आहे.
हम 10वीं की गोष्ट है, हम लोग थाईलैंड में थे, छुट्टियां मना रहे थे और हमारे रिजल्ट का टाइम आया था 10th का। और जब हमारे प्रिंसिपल मैम ने फोन किया, व्हाट्सएप पे फोन किया उन्होंने कि तुम्हारा रिजल्ट आया है, और हमको रिजल्ट पता चला कि मुझे 88 मिले हैं, सात्विक को 81 मिले हैं, और विकलांग कैटेगरी में मैंने टॉप किया है। तो ये और सात्विक के लिए भी 81% बहुत ही अच्छी बात थी। तो ये सुन के हम लोग तब बीच पे थे थाईलैंड के, हम लोग वहां पे इतने मस्त पार्टी के, वो मेरे लाइफ का बेस्ट मोमेंट था थाईलैंड वाला। खरंच खूप छान, खरंच खूपच सुंदर. आणि खूपच सुंदर आहे, खरंच ऐकण्यासारखं, ऐकवतच राहावं असं वाटतंय. अगदी अगदी. आणि सात्विकला जे थोडा प्रॉब्लेम आहे, स्पीच प्रॉब्लेम पण आहे, कारण या ज्या मांसपेशी असतात आपल्या बोलायच्या, त्या सुद्धा थोड्या टाईट असल्यामुळे तो आपल्याला त्याचं बोलणं कळू शकत नाही, पण थेरपिस्टला आणि त्याच्या आईला त्याचं बोलणं अगदी छान कळू शकतं. तर शिरीष बरोबर सरांना पण आहे. काही प्रश्न विचारायला मी विनंती करतो. आईला अपनी अपनी मम्मा के बारे में हमें बताइए ना, अपनी मम्मा के बारे में, वो आपके लिए क्या है? आपके मतलब हमारी मम्मी हमारे लिए सब कुछ है। हमारी मम्मी सुपर वुमन से कम थोड़ी है, सुपर वुमन से ज्यादा ही है। हमारे जो पेरेंट्स है, मेरे डैड सुपर हीरो से ज्यादा है और मेरी मम्मी सुपर वुमन से कम नहीं है। मेरा जो भाई है वो सुपर ब्रदर से ज्यादा है। हमारा जो पूरा परिवार है वो सभी हमारे लिए बहुत स्पेशल है, क्योंकि उन्होंने हमको एक्सेप्ट किया तो हमने भी उनको एक्सेप्ट किया है। और ये रिलेशन जो है ये बहुत ही ज्यादा स्ट्रॉन्ग बॉन्ड वाला रिलेशन है। और मुझे आई डोंट हैव एनी रिग्रेट टुवर्ड्स दिस डिफरेंट लाइफ, बिकॉज हमको ऐसा क्या बोलना चाहिए, हमको ऐसा जीवन मिला है और हमको ऐसा परवरिश मिला है हमारे परिवार के द्वारा, हमारे पेरेंट्स के द्वारा। हमको हमारे लाइफ से कोई रिग्रेट नहीं है। जिंदगी सिर्फ एक ही बार मिलती है तो उस पर रिग्रेट नहीं होना चाहिए। बहुत अच्छा, खूपच सुंदर. बहुत ही सुंदर. मुलांकडे लक्ष ये देताना बच्चों से ही हम कुछ सीखते हैं हमेशा. मैं तो हमेशा वही बोलती हूँ कि ये बच्चों से बहुत कुछ सीखने को हमको मिलता है जब हम थेरेपी देते हैं तब. आगे का क्वेश्चन है मेरा ऋत्विक सात्विक और उनकी दोनों के लिए और मम्मी के लिए, दोघां नहीं, तुम्हारे आगे के फ्यूचर प्लान्स क्या है? ऋत्विक सात्विक के लिए भी है और उसके मम्मी के लिए भी ये क्वेश्चन है. तुम्हारे आगे के फ्यूचर प्लान्स क्या है? Sure मैम, when I was in 12th मैंने बायोलॉजी, फिजिक्स और केमिस्ट्री चूज किया था. I was leaning towards the medical side, but then मैंने अपना स्ट्रीम चेंज किया and right now I'm pursuing BSc in biotech and biochemistry, and my aim is to become a researcher in the field of stem cells, because हमको ये रिसर्च से पता चला है कि आने वाले डिकेड्स में स्टेम सेल थेरेपी ये बहुत बड़ा ब्रेक थ्रू हो सकता है किसी भी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर के ब्रेक थ्रू में. हाल में 3 हफ्ते पहले एक वीडियो आया है जिसमें उन्होंने क्रिस्पर थेरेपी के द्वारा एक ब्लाइंड पर्सन की पूरी तरह से विजन लौटा दी है. तो ये जो टेक्नोलॉजी है ये अभी डेवलप हो रही है, बट आने वाले डेकेड्स में ये पूरी तरह से डेवलप हो सकती है और हम जैसे स्पेशल लोगों को इसका बेनिफिट हो सकता है. आप क्या बनना चाहते हैं? मैं जो मेरा फील्ड है वो है आर्ट्स, और मेरे को ड्राइंग करने का भी बहुत शौक है. मैंने बहुत सारे अलग अलग तरीके के ड्राइंग बनाए हैं और फ्यूचर में देखा जाए तो शायद मैं आर्टिस्ट बनना है उससे. अरे वाह, खूप सुंदर. व्हेरी गुड. खूप खरंच खूप छान. शिरीष सरांना काही विचारायचं असेल तर सर विचारा. तरी मला हे जाणून घ्यायचं की त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आई वडिलांना नेमका संघर्ष कसा करावा लागला, त्याच्यावर त्यांनी कसे उपाय शोधून काढले आणि इतर पालकांना अशा काय त्या मार्गदर्शन करू शकतील, काय सांगू शकतील, हे मला इसमें सबसे इम्पोर्टेंट है कि आपको अपना वक्त देना पड़ता है इन बच्चों को सबसे ज्यादा. तो जब मैंने इन बच्चों के साथ में रहने की शुरुआत की थी और जब मैं मैम को देखती थी, मैं सोचती थी कि 45 मिनट तो मैम सेशन ले रही है, बहुत अच्छे से थेरेपी कर रही हैं, लेकिन बाकी के 20 आवर्स बच्चे मेरे साथ हैं.
तो मुझे उन्हें इतना समय देना था, तो समय के इसलिए क्या करना था, स्कूल जा रही हूँ तो मैं उनके साथ रहती थी। अगर आप ये सोचें कि स्कूल की रिस्पॉन्सिबिलिटी बच्चा आपने स्कूल में छोड़ दिया, आप वहीं पे हैं, बच्चे पढ़ रहे हैं, ऐसा नहीं होगा हमारे साथ। तो हमें अपना पूरा डेडिकेशन के साथ, पूरा एफर्ट्स के साथ स्कूल में जाके, मतलब मैं तो पूरे टाइम स्कूल में रही हूँ। तो ये हो गया स्कूल वाला भाग। उसके साथ जब ये पता है कि थेरेपी बहुत इंपॉर्टेंट है, तो टाइम मैनेजमेंट की बहुत आवश्यकता है। मेरे पास तो 2 बच्चे थे, 2 बच्चों की थेरेपी और दोनों की ही पढ़ाई, जो कि हमेशा से चली है, उसका टाइम मैनेजमेंट करके मैंने पूरा इतना सफर उनका लाया है। तो उसके लिए मैं हमेशा मतलब प्री प्लान करके चलना घर से कि कैसे होना, कितने बजे निकलना है, स्कूल जाना है, हाफ डे लेना है, फुल डे लेना है, वापस आना है, कहाँ पे जाना है, मतलब पूरा टाइम उनके साथ में मैनेजमेंट के साथ में चलना है। तो थेरेपी और एजुकेशन को साथ में लेके चल सकते हैं। आप बस ये जिद नहीं कर सकते कि फिजियोथेरेपिस्ट जो है उन्हीं की सारी जवाबदारी है, ऐसा नहीं होता है। आपको भी घर पे बहुत हार्ड वर्क करना है। आपको उन्होंने सिखाया स्टैंडिंग करना है, बट उन्होंने आपको सिखाया, मार्गदर्शन दिया, हमें बहुत अच्छे से सिखाया, लेकिन करना तो हमें है। तो घर पे भी उतने ही प्यार से, उतने ही उत्साह के साथ, उतनी एनर्जी के साथ, डिफरेंट डिफरेंट तरीकों के साथ, बोर ना हो, बच्चों को बोर लगे, रोज रोज मम्मा खड़ा करती है, तो कभी गाने लगा दिए, तो कभी डांस करवा दिया बच्चों को, लेकिन अलग तरह से उनको स्टैंडिंग दिया मैंने, मतलब उनको बोर होने का चांस ना दे, और उसके साथ साथ पढ़ाई और थेरेपी भी साथ में चले, तो ये बहुत अच्छा होता है। और जहाँ पे रही परेशानियों की, तो सफर में ट्रैवल करने में बहुत परेशानी आती थी। तो हमने उसके ऊपर भी छोटे छोटे मार्ग निकाले। जैसे मैं तो कार ड्राइव करती हूँ, तो बच्चों को कार से लेके जाती हूँ। कभी ऐसा एक्सपीरियंस नहीं हुआ कि ऑटो से कैसे लेके जाना या क्या करना, उसके लिए खुद मैंने पहले कार सीख ली, तब उनको लेके जाती हूँ। अभी पूरे साथ मेरे साथ रहते हैं, और ट्रैवल करते टाइम भी पूरी चीजों का हम इस्तेमाल करते हैं, चाहे वो रेलवे कंसेशन के बारे में हो, क्या कहते हैं, हैंडीकैप सर्टिफिकेट बनवाया है, और उनका सब लाभ लेते हुए हम ट्रैवल करते हैं। पूरी सब जगह इनको लेके घूमते हैं, लेकिन साथ में लेके पूरा घूमते हैं, जहां जाना चाहते वहां जाते। पहले से फोन करके बोलते हैं, ऐसे 2 बच्चे हमारे पास, हमारे बच्चे हैं, आपको हमको सपोर्ट करना होगा। और सामने वाले भी सपोर्ट करते हैं, ऐसा नहीं है, मिलता है सहयोग, और जहां नहीं मिलता उसके बारे में सोचने की जरूरत भी नहीं है अपने को। जो मिलता है बहुत अच्छा है। बहुत खूप सुंदर तुम्ही मेसेज दिला. खूप सुंदर सुंदर खरंच. मेसेज दिला लतिकाजी. म्हणजे तुम्ही जेवढे जे स्पेशली एबल्ड मुलांचे पालक आहेत, पेरेंट्स आहेत, त्यांच्याकरता हा अतिशय सुंदर आणि मोलाचा संदेश आहे आणि सल्ला आहे. मार्गदर्शन सुद्धा आहे. तर सात्विक ऋत्विक तुमचं खूप खूप धन्यवाद, आणि लतिकाजी तुमचा पण, की तुम्ही आज आल्यात आवर्जून या कार्यक्रमाला, आणि खूप छान गप्पा तुम्ही आमच्याशी मारल्या. तुमच्या दोघांकडे बघून मला एकच म्हणायचं वाटतं, हिंदी गाणं आपलं, कर हर मैदान फतेह घायल परिंदा है तू, कर हर मैदान फतेह घायल परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझमें हौसला, तेरे जुनून के आगे अंबर पना मांगे, कर डाले तू जो फैसला, कर हर मैदान फतेह हो बंदे, कर हर मैदान फतेह. तर असे हे मुलं दोघही, यांच्या गप्पा आपण नुकत्याच ऐकल्यात. आता आपण वळूया दुसऱ्या 2 मुलांकडे, वेदा आणि सुमेधाजी, आर्यन. 1 मिनिट. आपल्याकडे काही फोटो आहेत ओके. ऋत्विक आणि सात्विकचे, तर हा. आपण आपल्या प्रेक्षकांना ते फोटो दाखवूया. अगदी अगदी. तोपर्यंत हा. मी आर्यन आणि वेदाबद्दल थोडं सांगू इच्छिते, की हे 2 मुलं स्वमग्न आहेत. म्हणजे त्याला आपण ऑटिझम म्हणतो. ऑटिझमनी ग्रसित ही 2 मुलं आहेत. तर त्यांच्याबद्दल आता चर्चा करतील आकांक्षाजी देशपांडे. तोपर्यंत आपण हे फोटो बघूया सात्विक आणि ऋत्विकचे. वा, कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये तो काही सादर करतो आहे. अँकरिंग करतो हा. Anchoring के लिए हा थी। हा. ओके. मुझे स्पेशली इन्वाइट किया गया था वहां पे। हा हा हा. आणि हे त्यांचं त्यावेळेला नागपूरच्या सर्व वृत्तपत्रांमध्ये आलेलं आहे त्यांची ती बातमी, की त्यांनी 10वी मध्ये जे अचीव केलं त्याचं ते यश. Yes, तर ma'am. मला वाटतं जवळपास सगळ्याच पेपरमध्ये तेव्हा आलेलं होतं. हा. Ma'am, तेव्हा हम लोग थाईलैंड मध्ये होतो। हो हो. ये रेडियो रेडियो सिटी में इंटरव्यू हुआ था इनका बच्चों का। अच्छा. ओके. व्हेरी नाईस. तो पण खूप छान एक्सपिरियन्स असणार ना ऋत्विक तुमच्यासाठी? खूपच छान। मला सगळ्यात जास्त जे आवडलं ना हे फोटो बघताना, ते हे इथे दिलेलं टायटल,
येस These parents ask God, try me. येस येस खरंच खूप छान आहे. खरंच खूप सुंदर. तर हे असे काही फोटोज होते आपल्याकडे सात्विक ऋत्विकचे. हम्म. आणि आता आपण कार्यक्रम परत पुढे नेऊया. आकांक्षाजी आता वेदा आणि आर्यनकडे वळूया. नमस्कार. सगळ्यात प्रथम मी इथे आभार मानते, मला इथे जनमंगल परिवाराने इथे बोलण्याची आणि माझ्या 2 या हिऱ्यांना इथे समोर आणण्याची संधी दिली त्याबद्दल. मी सर्वात प्रथम ओळख करून देते वेदाच्या आईची. आरती टोकेकर आहेत त्या. एम ए इंग्लिश झाले, एम ए इंग्लिश लिटरेचर आहेत. घरी एम ए इंग्लिश लिटरेचर इंग्लिशचे क्लासेस घेतात. आवड ही त्यांची आहे शिकवणं. त्याच्यानंतर त्यांचे पापा पेरेंट्स म्हणून एक यवतमाळला स्पेशली एबल्ड पेरेंट्सची संस्था आहे. त्या संस्थेमार्फतही ते विविध उपक्रम या मुलांसाठी घेतात आणि या मुलांना याच्यातून कसे प्रोत्साहन मिळेल यावर त्या वेदा आणि वेदाचे वडील दोघही, आई आणि वडील दोघही इथे काम करतात. तर आता आपण इथे वेदा आणि दुसरा आहे माझा आर्यन. इतका गोड मुलगा आहे, खरं सांगायचं तर 2.5 वर्षापासूनच माझ्याकडे येत आहे. पण कधी रागवते, कधी गोडीने गुलाबीने, पण त्यालाही माझी इतकी काळजी असते कि प्रत्येक वेळेस मैम आप थोड़ा सा धीरे करो नहीं तो मेरी ट्यूशन डूब जाएंगी, ये इसको बहुत ही ख्याल रहता है. ये आर्यन है. आर्यनची आई एक ब्युटिशियन आहे आणि त्याच्यासाठी जे जे मी सांगेन त्या प्रत्येक वेळेस करायसाठी अगदी उत्साहाने तयार असतात. तर या दोघींचे मी इथे स्वागत करते, त्याचबरोबर वेदा आणि आर्यनचे पण. आता पहिला माझा प्रश्न राहील आरतीजींना. आईची मानसिक भावना जेव्हा माइलस्टोनच डिले झालेले दिसतात आपल्याला, की या मुलांच्या माइलस्टोनच नांगणं आहे, बोलणं आहे, चालणं आहे, जेव्हा थोडस कुठेतरी डिले झालेलं असतं, जेव्हा आपल्या लक्षात येतं, तेव्हा तुमची मानसिक भावना काय असते याविषयी आम्हाला थोडस सांगा. नमस्कार, मी आरती टोपीकर. माझी मुलगी वेदा, तिच्याबद्दल मी आज तुम्हाला थोडी माहिती देणार आहे. वेदाचं तर मला 4 महिन्यापासूनच आमच्या लक्षात आलं की तिला प्रॉब्लेम आहे म्हणून, कारण की रिस्पॉन्स द्यायची नाही, आय कॉन्टॅक्ट नव्हता आणि कुठल्या ऐकू यायचं नाही तिला, आजूबाजूच्या कुठल्या आवाजाचं तिला ध्यान नव्हतं. त्यामुळे आम्ही लगेचच तिला चाइल्ड स्पेशालिस्ट कडे घेऊन गेलो. त्यांनी आम्हाला EEG टेस्ट करायला सांगितली तिची आणि त्याच्यातूनच तिचा ऑटिझम आहे हे आम्हाला लक्षात आलं. पण सुरुवातीला हे ऑटिझम काय आहे हे सुद्धा मला माहिती नव्हतं. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी मला स्वीकारणं तर खूपच जड गेलं. सुरुवातीला म्हणजे काही दिवस तर माझे असे वेगळ्या मनस्थितीत होते, पण हळूहळू मीच स्वतःला सावरलं आणि त्याच्यातून मीच ठरवलं की नाही, आता आपल्याला खचून जाऊन चालणार नाही. कारण मीच जर हे स्वीकारलं नाही की माझ्या मुलीला प्रॉब्लेम आहे, तर तिचं तर पुढचं सगळेच प्रगती थांबून जाईल. म्हणून मी स्वतःला खूप स्ट्रॉंग बनवलं आणि तिला जे जे डॉक्टरांनी मेडिसिन्स दिले, थेरपीज सांगितल्या, स्पेशल एज्युकेटर जे पत्ते त्यांनी आम्हाला सांगितले, त्या सगळ्या गोष्टी आम्ही तिच्यासाठी म्हणजे योग्य वेळेत केल्या, ज्याला अर्ली इंटरव्हेन्शन म्हणतात. त्या पिरियडमध्ये तिच्या त्या गोष्टी केल्यामुळे तिला तिची प्रोग्रेस इतकी स्टेप बाय स्टेप होत गेली. आणि याच्यात मेन म्हणजे तिला कन्व्हल्जन्स यायच्या. अगदी 4 महिन्याची असताना तिला कन्व्हल्जन्स यायच्या, फिट सारखा येतो, इपिलिप्सी ज्याला म्हणतात. त्यामुळे तिची प्रोग्रेस पूर्णपणे थांबलेली होती. पण जसं जसं तिला मेडिसिन्स आम्ही दिले, थेरपीज दिल्या, तसे तिच्या कन्व्हल्जन्स कमी कमी होत गेल्या आणि वयाच्या 6व्या वर्षी तर ती पूर्णपणे फिट झाली म्हणजे. आणि तेव्हाच तिची डेव्हलपमेंट एका नॉर्मल मुलासारखी व्हायला लागली. म्हणजे जसं तिचं स्पीच डेव्हलप झालं, तिचं अंडरस्टँडिंग वाढलं, तिचं बिहेवियर प्रॉब्लेम्स कमी झाले, हायपर ऍक्टिव्हिटी, आणि यामुळे तिचं म्हणजे आयुष्यच बदलून गेलं एकदम. ती एक नॉर्मल चाइल्ड म्हणून भरपूर प्रोग्रेस व्हायला लागला. आणि याकरता तर मला भरपूर म्हणजे 20 वर्ष स्ट्रगल करावं लागलं, पण तिने मला खूप छान कोऑपरेट केलं. पहिल्या काही वर्षात तिने थोडासा त्रास झाला तिचा मला, म्हणजे मेडिसिन्स ती घेत नव्हती, त्याच्याकरता तिला माझ्या वेगळ्या ट्रिक्स वापराव्या लागल्या. त्याच्यामुळे कसं झालं की ती रिस्पॉन्स देत नसल्यामुळे थोडंसं तिचं डिले होत गेलं. पण जसं जसं तिचं मेडिसिन्स द्यायला लागली, तसं तसं तिच्यामध्ये आम्हाला डेव्हलपमेंट दिसायला लागले. आणि तिच्या प्रोग्रेस करता म्हणजे खूपच मेडिसिन्सचाच उपयोग झाला आम्हाला. किती काळ गेला असा
म्हणजे सुधारणा होण्यासाठी किती काळ गेला? सुधारणा होण्यासाठी तर तिला जवळपास 6 वर्ष लागली सर. आणि या पिरियड मध्ये तिचे मेडिसिन्स तर 6 वर्ष चालले. 4 महिने ते 6 वर्ष तिला मेडिसिन्स घ्यावे लागले. कारण ऍलोपॅथी शिवाय पर्यायच नव्हता तिला. कारण तिला कन्व्हल्जन्सच दिवसातून 4-5 वेळा यायच्या. ती पडायची, तिला लागायचं. त्याच्यामुळे तिला मेडिसिन्स शिवाय काहीच पर्याय नव्हता. आणि त्याच्यानंतरही तिला मग थेरपी सेंटरमध्ये न्यायची. ऑक्युपेशनल थेरपीज भरपूर दिल्या तिला. त्याच्यात पहिले तिने कोऑपरेट केलं नाही. कारण की तिला तेवढं समजायचंच नाही ना. समोर आपल्या समोर कोणती वस्तू आहे, तिला हात लावला पाहिजे, काही ऍक्टिव्हिटीज केल्या पाहिजे, हे तिला काही समजायचंच नाही. पण जसं जसं तिची मेडिकल ट्रीटमेंट सुरू झाली, म्हणजे 2-3 वर्षानंतर तिला भरपूर गोष्टी समजायला लागल्या की नाही, ही वस्तू आपल्या समोर आहे, याला आपण कसा रिस्पॉन्स दिला पाहिजे, कुठल्या ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे. जसं की मी मदर्स ट्रेनिंग घेतलेलं होतं थेरपिस्ट कडून, तसं मी तिच्याकडून घरी पण करून घेत होती. मग हळूहळू ती या सगळ्या गोष्टींना रिस्पॉन्स द्यायला लागली. आणि वयाच्या 8व्या वर्षी ती एकदम म्हणजे स्पीच तिचं छान झालं, ती अंडरस्टँडिंग वाढलं तिचं सगळंच, म्हणजे प्रॉब्लेम्स तिचे खूप सॉल्व्ह झाले. आणि पुढची प्रोग्रेस मग खूप फास्ट व्हायला लागली. जसं एक नॉर्मल चाइल्ड कशी प्रोग्रेस करतो तसं तिचं स्टेप बाय स्टेप प्रोग्रेस होत गेली. अच्छा. मला मी हाच स्वतःला सावरायला, हे सगळी परिस्थिती स्वीकारायला काय त्रास झाला, काय काय संघर्ष करावा लागला, आणि तुम्ही कधी सावरलं स्वतःला? आणि हे पहिल्याचे तर वर्ष म्हणजे खूपच स्ट्रगल करावं लागलं. कारण की ती कशालाच रिस्पॉन्स देत नव्हती. आणि तिला कशा प्रकारे आता हँडल करावं असं एक मला चॅलेंजच होत होते. आणि तिचे बाबा आणि मी मिळून आम्ही ते सतत डिस्कस करत असायचो की आपल्याला हिला काय थेरपी देता येईल, कोणत्या डॉक्टरकडे. जो कोणी सांगेल, एखाद्या डॉक्टरचं नाव सांगितलं थेरपिस्ट, तर लगेच आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना म्हणजे कन्सल्ट करत होतो आणि सगळं विचारत होतो वेदाबद्दल. पण असं म्हणजे भरपूर वर्ष आमचे 6 ते 7 वर्ष पूर्णपणे स्ट्रगल करण्यातच गेले. जोपर्यंत ती स्टेबल झाली नाही तोपर्यंत आमचा हा पिरियड स्ट्रगल मध्येच गेला पूर्ण. कारण की तिला नॉर्मल स्कूलमध्ये पण ऍडमिशन मिळत नव्हती. तिची हायपर ऍक्टिव्हिटी, प्रॉब्लेम्स, त्याच्यामुळे मग तिला मी स्पेशल स्कूलमध्ये टाकलं, संवेदना स्कूल म्हणून. त्या स्कूलमध्ये तिची खूप छान प्रोग्रेस झाली. आणि तिथे स्टेबल झाली. तिथे रीडिंग, रायटिंग, त्या स्टाफनी तिच्यावर, आकांक्षा मॅडम पण त्यावेळेला त्या स्कूलमध्येच होत्या, त्यांनी तिच्यावर भरपूर मेहनत घेतली. त्यामुळे क्रेडिट गोज टू आकांक्षा मॅडम. नाही नाही नाही, क्रेडिट काय नकोच आहे मला. ती घडणं हेच माझा उद्देश होता. ती समोर छान घडणं, याच उद्देशाने मी काम करत होते आणि अजूनही करते आहे. हाच ही आकांक्षाताई प्रणाम मनापासून. खूप महत्वाचं तुम्ही हे सगळं सांभाळलं. हो. मी हाच प्रश्न आर्यनच्या आईला विचारेन. आर्यनच्या आईच्या मनात काय होतं की जेव्हा माइलस्टोन, विकासाचे टप्पे जेव्हा उशिरा लक्षात आले की आर्यनमध्ये काहीतरी विकासाचे टप्पे उशिरा होत आहेत, तेव्हा तुम्ही कुठे धाव घेतलीत आणि कशा प्रकारे हे केलं? अनम्यूट. अनम्यूट करा. नमस्कार मॅडम, येतोय माझा आवाज ऐकू? हो 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 हो. मला जेव्हा कळलं की आर्यन मध्ये हा प्रॉब्लेम आहे, तेव्हा आर्यनचं सगळं लेट लेट झालं. तो उशिरा चालला, आणखीन थोडा उशिरा बोलला. तर मी आधी सगळ्यात आधी तर डॉक्टरकडे गेली. तर डॉक्टरनी म्हटलं की तो 5 वर्षानंतर चालेल. मग त्याचं हळूहळू प्रोग्रेस होत गेलं. पण जसं नॉर्मल मुलांचं असते तसं याच्यामध्ये काही प्रोग्रेस नव्हता. त्याच्यामुळे मग त्याला हळूहळू आम्ही हे करून दिलं. हळूहळू त्याची ट्रीटमेंट सुरू केली. मग डॉक्टरकडे गेलं. डॉक्टरनी म्हटलं की 5 वर्षानंतर तो बोलन बा, 5 वर्षानंतर तो व्यवस्थित होईल. पण सगळे म्हणे की नाही, चालन बोलन सगळं हे करण. पण माझ्या मनात होतं की नाही बाबा, माझ्या मुलामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग ज्यांनी जे डॉक्टर सांगितले मी त्याच्याकडे गेलं. ज्यांनी जे म्हटलं मी तसंच केलं. पण मला रिस्पॉन्स कुठूनच नाही मिळाला. मग त्याला आम्ही एक नॉर्मल शाळेत टाकलं. तर तिथे त्याला फर्स्ट पर्यंतच ठेवलं त्यांनी. मग म्हणे की नाही म्हणे, हा काहीच रिस्पॉन्स देत नाही, तर आम्ही या शाळेतून काढतो बा त्याला, तुम्ही दुसऱ्या शाळेमध्ये ट्राय करा. मग आम्ही दुसऱ्या शाळेत ट्राय केलं. तर तिथे मला वाटते 7वी पर्यंत राहिला. मग तिथे पण म्हटलं त्यांनी की हा काहीच रिस्पॉन्स नाही. मग त्याच्यानंतर मग आम्हाला म्हणजे असं एक योगायोग बघा की मॅडम मिळाल्या. त्याने एका देवाच्या रूपाने आम्हाला आकांक्षा मॅडम मिळाल्या. त्याच्याकडे आम्ही आर्यनला होतं. आणि तेव्हापर्यंत आम्हाला माहितीच नव्हतं आर्यनला हा प्रॉब्लेम आहे. जेव्हा आकांक्षा मॅडमनी सांगितलं की हा प्रॉब्लेम ह्याला आहे, तेव्हा आम्हाला कळलं की आर्यन मध्ये हा प्रॉब्लेम आहे. नाहीतर आम्हाला कुठल्याच डॉक्टरनी
कुठल्याच थेरपीनी काहीच नव्हतं सांगितलं की तुमच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे. आम्ही सगळं थेरपी केली, सगळं हे केलं, पण कुठूनच रिस्पॉन्स नव्हता मिळाला. आणि हे सगळं आकांक्षा मॅडम कडूनच आम्हाला रिस्पॉन्स मिळाला की ह्याला हा प्रॉब्लेम आहे. अच्छा. खूपच छान. मला हे सांगायला आवडेल प्रेक्षकांना, की आकांक्षा जी या रिमेडियल एज्युकेटर आहेत. म्हणजे स्पेशल एज्युकेटर. ह्या मुलांना जेव्हा आपण पुनर्वसन करतो, म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या थेरपीज ज्या येतात, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी, स्पीच थेरपी आणि त्याबरोबर रिमेडियल एज्युकेशन हा अत्यंत महत्त्वाचा एक पार्ट म्हणजे पार्ट असतात या टीमच्या. आणि रिमेडियल एज्युकेटर जे असतात ते स्पेशली एबल्ड मुलांना दैनंदिन आयुष्यामध्ये त्यांना दैनंदिन आयुष्य कसं सोपी होईल याकडे ते लक्ष देतात आणि त्यांना कसं ट्रेन करतात, त्यांच्या घरच्यांना ट्रेन करतात आणि त्याचबरोबर या मुलांमध्ये जी शैक्षणिक अकार्यक्षमता येते, म्हणजे ज्याला आपण लर्निंग डिसॅबिलिटी म्हणतो, तर त्या शैक्षणिक अकार्यक्षमतेला कार्यक्षमतेकडे वळवणं याचं काम स्पेशल एज्युकेटर किंवा रिमेडियल एज्युकेटरचं असतं. तर ते इतकं महत्वाचं काम आकांक्षाजी करत आहेत. मला जसं वेदाच्या आईने मगाशी सांगितलं, की वेदानी या सगळ्या थेरपीज मध्ये किंवा सगळ्या प्रवासात त्यांना खूप छान साथ दिली. तर तशीच साथ आर्यननी तुम्हाला कसं कोऑपरेट केलं? आर्यनच्या आई म्हणजे या पूर्ण सगळ्या प्रवासामध्ये थेरपीज असतात, रिमेडियल एज्युकेशन असतं. तर त्याची साथ, त्याचं कॉपरेशन कसं होतं? जेव्हापासून तो थोडा मॅडम कडे जायला लागला, तेव्हापासून त्याच्यामध्ये आय कॉन्टॅक्ट आला. अजून तो ग्रुपमध्ये बसायला लागला. नाहीतर तो असं एकटं राहणं त्याला खूप आवडायचं. असं एकटं खोलीत राहणं आवडायचं. आय कॉन्टॅक्ट नाही करायचं, कोणाशी बोलायचं. पण जेव्हापासून तो मॅडम झाले तेव्हापासून तो आय कॉन्टॅक्ट करायला लागला. आणि मेन आधी चप्पल उलटी घालायचा, आता तो चप्पल सरळ घालायला लागला. अजून असं भरपूर चेंजेस आले. आता त्याला अभ्यासामध्ये पण इंटरेस्ट यायला लागला आहे. जसं त्याला पेन नव्हता पकडता येत, आता तो पेन पकडते, लिहिते, थोडं वाचते, थोडं मॅथ्स पण करायला लागला आहे. हे मला मॅडम कडून त्याला खूप काही शिकायला मिळाला. तर त्याची साथ कशी होती? म्हणजे तो आता मॅडमकडे जातो, मॅडम ओळखीच्या झालेल्या आहेत, आनंदाने म्हणजे तो साथ देतो का मॅडमच्या याच्यामध्ये? ते विचारायचं. आनंदीने करते. आधी जिथे जायचा तिथे तो काहीच रिस्पॉन्स नाही द्यायचा. हां, बरोबर. की आम्हाला मॅडम अजून 4 वर्ष आधी मिळाले असते, तर आज आमचा गेला असता. नाही नाही. मी याच्यावर काय बोलू मला म्हणजे समजतच नाही आता. मी पुढचा प्रश्न वेदाच्या आईला विचारू शकते, की वेदाला लहान भाऊ आहे. तर या दोघांचे वेदाचे आणि अर्णवचे संबंध कसे आहेत? किंवा अर्णवला तुम्हाला समजून सांगताना, कारण का अर्णव लहान आहे वेदापेक्षा, तर हेही कुठेतरी जड जातं की आपली बहीण थोडीशी वेगळी आहे. तर अर्णवला समजून सांगताना तुम्हाला काय कशा समस्या आल्या किंवा तुम्ही तिथे आईची भूमिका तुम्ही कशी निभावली किंवा अर्णवचे आणि वेदाचे संबंध कसे आहेत? आवाज येतोय ना माझा? हो, आवाज येतोय ना? हो. येतोय. अर्णव आणि वेदामध्ये 8 वर्षाचं अंतर आहे. त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम मला सुरुवातीला सांगतो, जसं तो लहान होता त्यावेळेला तर त्याला काही असं समजत नव्हतं की आपल्या बहिणीला काही प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तो नॉर्मल मुलांशी जसा बोलायचा तसंच तिच्याशी पण तो बोलत होता. पण जसं जसं त्याला हळूहळू करायला लागले की वेदाला काही काही गोष्टी काही समजत नाही, ती अशी का वागते, तिचं असं का बिहेवियर आहे. तर ह्या गोष्टी मला त्याला जसं तो लहान होता खूप, पण त्याच्या लेवलवरती मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे काय झालं की तो पण आता तिला समजून घेतो, तिला गप्पा मारतो, तिला आपल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करून काही आपल्यामध्ये सामावून घेतो आणि शिकवायचा प्रयत्न करतो की नाही वेदा तू असं केलं, तसं नको करायला तू, असं तिला चांगल्या गोष्टी तो शिकवतो. आणि वेदा सुद्धा म्हणजे जसा अर्णवचा जन्म झाला तिच्यामध्ये खूप जास्त प्रोग्रेस झाली. तिला आपला कोणीतरी आपला सख्खा आहे, आपला भाऊ आहे लहान, आणि तिचा खूप त्याच्यावर जीव आहे, खूप लाडका आहे तिचा. तसे नॉर्मल मुलं आता भांडतात एकमेकांशी, तसं आमच्या घरी पण हे होतं. पण थोडंसं समजतं दोघांना, परत दोघं जण एक होतात आणि छान परत त्यांच्या गप्पा सुरू होतात, खेळतात दोघं जण. त्यामुळे सुरुवातीला मला थोडासा त्रास झाला जसं अर्णव लहान होता, पण आता दोघंही जण छान राहतात. हो, मी पाहिलेलं आहे किती छान, म्हणजे दोघंही एकमेकांना कॉपरेट करतात, समजावून घेतात. आपल्यातला घास अर्ध्यातला आता अर्णवसाठी ठेव, म्हणजे वेदाचंही आणि तसंच अर्णवचं असतं, मी पाहिलेलं आहे. हाच प्रश्न मी आर्यनच्या आईला श्रद्धाजींना विचारू इच्छिते की तुमच्याकडेही आरोही लहान आहे
आणि आर्यन मोठा आहे, तर तुम्हालाही आरोहीला समजावून सांगताना किंवा कसं तो आरोही कोऑपरेट करते किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेम आला आरोहीला समजावून सांगताना की आर्यन मध्ये थोडासा हे आहे कुठेतरी अंडरस्टँडिंग मध्ये? मी आधी आधी करायची जिद्दपणा, पण आता मी त्याला समजून सांगते का ते तुझ्या मन त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. तर आता ती समजून घेते. आणि त्याला पण चांगलं सांगते की असं नाही करायचं आर्यन भैया, ऐसा करो, ऐसा करो. अजून आर्यन आणि आरोहीचं खूप छान बॉन्डिंग आहे. जसं मी कुठे गेली, काही गेलं तर आर्यन आणि आरोहीचं खूप चांगलं लक्ष ठेवते. त्यांच्यामध्ये असं भांडण अरे पण कधी नाही आणि खूप व्यवस्थित दोघं सांभाळून मिळून मिसळून राहतात. अच्छा, खूपच छान. आणि मला हे दोघांच्याही आईला विचारायचं वाटतं, की घरच्यांची पण तुम्हाला खूप छान साथ मिळाली. म्हणजे अशी कशी साथ मिळाली घरचे जॉइंट फॅमिली असो किंवा सिंगल फॅमिली असो. तर वेदाच्या आईला विचारायचं वाटतं पहिल्यांदा, की साथ किती मिळाली तुम्हाला घरच्यांची सगळ्या? घरच्यांची तर मला साथ अगदी पहिलेपासूनच मिळालेली आहे. म्हणजे वेदाच्या बाबांची तर होतीच होती, कारण की दोघं मिळूनच आम्ही करू शकत होतो. एकटीच्या माझ्याच्याने शक्य नव्हता एवढा मोठा प्रवास आज करणं. आणि माझे सासू सासरे, माझे आई वडील, दीर जाऊ या सगळ्यांनी मला इतकं जास्त कोऑपरेट केलेलं आहे की त्यांच्या हिमतीवरच आज मी उभी आहे आणि वेदा आज जी तुम्ही दिसते आहे ते आज त्या सगळ्यांना क्रेडिट देऊ इच्छिते, कारण त्यांच्याशिवाय तर मी एवढा मोठा प्रवास करणं शक्यच नव्हतं. आणि माझ्या मुलालाही लहान आहे, त्याच्यामुळे तिची आज भरपूर प्रोग्रेस झालेली आहे, त्यामुळे त्याला पण मी credit देते आहे. खूप छान बरोबर. मला आर्यनच्या आईला सांगाल तुम्हाला कशी साथ मिळाली घरच्यांची? आमच्या घरी पण त्याला सपोर्ट करतात आर्यनला. असं सगळं समजून सांगतात. असं त्याला जे आवडते ते सगळं हे करतात व्यवस्थित. आणखीन दुसरी गोष्ट त्याच्या बाबाची सगळ्यात जास्त साथ आहे. कारण की आज त्याचे बाबा सकाळी उठून त्याला 6:30 वाजता मॅडमकडे घेऊन जातात. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, की त्याचे बाबा बिलकुल मला जाऊ नाही देत, की "तू जाऊ नको इतक्या दूर, तुला गाडी नाही चालवता येत व्यवस्थित." स्वतः जाते कुठलंही काम असो, काही असो, पण ते स्वतः 6:30 वाजता स्वतः 5 वाजता उठते, आम्हाला पण उठवते. की "तू तयार तर तू जा." त्याला 6:30 वाजता बरोबर नेते. सगळ्यात मोठा भाग म्हणजे बाबाचा आहे. तर त्याचे अरे बाबा खरंच मी इथे आर्यनच्या बाबांचं खरंच खूप कौतुक करेल. आज 2.5 ते 3 वर्ष झाले. उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, आर्यनची बेल 7 वाजता वाजणार म्हणजे मला तयार राहावं लागतं की आर्यन येणार आहे. आणि न चुकता आर्यनचे बाबा रोजचे आज 2.5 ते 3 वर्ष झाले कुठलीही एवढी साथ मिळतच नाही. म्हणजे आईलाच हे करावं लागतं स्ट्रगल की क्लासला न्यायचंय तू नाही. पण मी आज पहिला आर्यनच्या आई एकदाही 2.5-3 वर्षात क्लासला घेऊन आली नाही. आर्यनच्या बाबांचं इथे खरंच खूप कौतुक आहे. खूपच छान, खूप आणि सुंदर. त्याच्यासोबत आर्यनचं उठून येतो व्यवस्थित तयार होऊन अगदी सकाळी बरोबर. वाटतच नाही आर्यन झोपेतून उठून आलाय का काय. अरे वाह! खूपच छान. वेदानी संगीताचं शिक्षण घेतलंय असं मी म्हणजे तिच्या बायोडेटात ऐकलं. तर वेदा तू बोलशील का तुझा संगीताचा हा सिंगिंगचा तू जे शिकते आहे, तर तुला आवडतं, किती आवडतं सिंगिंग? आणि तू एखादं सॉन्ग पण आम्हाला एक म्हणून दाखव. अशी इच्छा आहे. पहिल्यांदा ती सॉन्ग म्हणेल मॅडम, तिच्या आवडीचं जे सॉन्ग आहे. हो, हो. मग वेदा सगळ्यात इच्छुक आहे तुझं गाणं ऐकायला. सावरे गोकुळी सावरे 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 गोकुळी सावरे सावराची तनू सावरी सावरे गोकुळी सावरे सावरे दूर दूर वीतदायी निघाल्या शावंगात वाटा बुडाल्या शावंगात वाटा बुडाल्या परतती त्या सवे पाखरांचे थवे परतती त्या सवे पाखरांचे थवे सावरे गोकुळी सावरी सावरी पर्वतांची दिसे डोंगरांग पर्वतांची दिसे डोंगरांग काजळी
सावरी कोई तो हाटले चांदनी सावरे भोवती सावयाचा मुली सांगते गोकुळी सावरी सावरी सांगते गोकुळी सावरी सावरी. Thank you. वा वा, खूप छान, खूपच खूप सुंदर, छान, खूप सुंदर. सुंदर. खूप छान म्हटलंस वेदा. आणि मला वेदाला एक प्रश्न विचारायचा वाटतो की वेदा, तुला खूप आनंद कधी झाला सांग आतापर्यंत? म्हणजे खूप तुला आनंद झालाय. आईला तर नंतर विचारेल, तू सांगू शकतेस का की तुला कधी आनंद झाला खूप आतापर्यंत? आता मला माझ्या आयुष्यातला सगळ्या आनंदाचा क्षण म्हणजे जेव्हा मला सोसायटी हा वर्कशॉप करून मी स्वतः केलेला कामाकरता चेक मिळाला व माझी पहिली कमाई झाली. त्यावेळी माझे सर्वांनी खूप कौतुक केले. तसेच मी गाण्याची पहिली परीक्षा जेव्हा पास झाली व माझ्या सत्कार करण्यात आला, तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. धन्यवाद. अरे वा, खूप सुंदर, खरंच खूप छान, खूप खूपच सुंदर. छान. आणि वेदा, तुला भविष्यात आता अजून तुला काय करायचं वाटतंय? काय बनावंसं वाटतंय? तुला काय करायचं वाटतं आता पुढे? मला आता कम्प्युटर कोर्सेस करायचे आहे. हो. तिच्याबद्दल माहिती सांगेल मॅडम. त्याच्यामध्ये हा प्रश्न तुम्ही जो विचारला आहे त्याचं उत्तरही त्याच्यामध्ये येईल. बर. ही वेदा तोडकर माझ्या मनातील भावना तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. मी विश्वासी आहे आवाज येत आहे. नोकरी करायची माझी खूप इच्छा आहे. मी त्यासाठी खूप मेहनत करते आहे व मी हार्मोनियम पण वाजवते. मी वर्कशॉप प्रोफेशनल टेस्टिंग करता वर्कशॉपला जाते. तिथे मी वेगळ्या प्रकारचे धोरण बनवते व त्यामुळे माझी कमाई पण येते. मी स्वतः वस्तू बनवून विकते याचे मला खूप कनेक्टिव्हिटी इश्यू येतो आहे बहुतेक त्यांना. हो. आकाशाजी, तुम्ही आता पुढचा प्रश्न घ्या, आर्यनला विचारा. आर्यन, तुला माझ्या इथे आल्यानंतर तुझ्यात काही बदल होतात हे असं तू मला रोज सांगतो, तर तू इथे सांगू शकतो का की तुला काय जाणवतं? आर्यन के लिए ये क्वेश्चन है, आर्यन के लिए ये है कि तुम्हें कैसे लगता है, तुम्हारे में जो चेंजेस आए हैं दिख रहे हैं? तुम हमेशा बोलते हो मुझे मैम मुझे ऐसा लगता है, मुझे ऐसा करना है, तो थोड़े 2 शब्दों में यहाँ बता दो. वहाँ पे जैसे कंप्यूटर है वो कोई शॉर्टिंग होती है, हाँ कटिंग, हाँ में रस्सी पे वो ऐसे चलना, हाँ और फिर उल्टी गिनती गिनना, हाँ और फिर मेरे को चप्पल सीधी पहनना, हाँ आई कांटेक्ट करना और सब कुछ समझ में आ गया और मैं वेरी गुड. समझ और आ इससे आगे तुम्हें क्या बनना है आर्यन को? ऐसे क्या लगता है कि आर्यन क्या बनना चाहता है, आर्यन क्या करना चाहता है? मैं तो एक ही चीज टाइपिंग ही कहूँगा, टाइपिंग. वेरी गुड. कंप्यूटर में आर्यन को कंप्यूटर सीख के कंप्यूटर में कुछ तो करना है, बराबर है? बहुत अच्छा, दोनों ने बहुत ही अच्छा ये किया है, वेदा और आर्यन ने बहुत ही अच्छा. या लोकांशी जे आपलं बोलणं सुरू आहे मागच्या साधारण 1-1.5 तासापासून, तर तेव्हापासून म्हणजे असं वाटतंय की एक आमच्या समोर नवीन नवीन विश्व किंवा एक नवीनच जग आज आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघायला मिळत आहे.
म्हणजे एक सामान्य नागरिक म्हणून किंवा एक समाजातील व्यक्ती म्हणून जेव्हा मी या कार्यक्रमाचा विचार करते की मी बाहेरून हा कार्यक्रम बघितला असता तर कदाचित एवढं या गोष्टीचं प्रभावीपण मला जाणवलं असतं नाही जाणवलं असतं आय डोंट नो. पण खरंच मला इथे ना अगदी मनापासून वंदन नमस्कार करावासा वाटतोय मातृशक्तीला. कारण निश्चितच म्हणजे अशा या सगळ्याच परिवारांसाठी इतर गणितांच्या सोबतीनं आर्थिक गणित पण एक फार महत्वाचा प्रश्न राहत असेल. तो प्रश्न बरेचदा अजूनही आपल्याकडे वडिलांवर सोपवला जातो म्हणा किंवा जे काय, पण मुलांना लागणारा सगळ्या प्रकारचा सपोर्ट, मग तो इमोशनल सपोर्ट असू दे, मेंटल सपोर्ट असू दे किंवा मग मुलांचं एक डेली रुटीन सेट करणं कानं असू दे, या सगळ्या गोष्टींमध्ये आईचा जो रोल आहे तो खूप महत्वाचा आहे. त्यामुळे या व्यासपीठावरून मी या सगळ्या मातृशक्तीला मनपूर्वक वंदन करते की या मुलांना घडवण्याचं काम आकांक्षाजी, सुमेधाजींसारखे लोक तर करत आहेतच, पण तुमच्या म्हणजे तुमच्या कामाला हॅट्स ऑफ तुमच्यासाठी. आणि हे याच्यासाठी मला महत्वाचं वाटतं कारण एक अपेक्षाच असते अशी सगळ्यांची की आई आहे त्याची किंवा तिची आई आहे ती बघेल काय ते, असं एक कुठेतरी असं एक जग तयार होत असेल मुलांचं आणि तुमचं. तर खूप खूप त्या मुलांसोबत तुम्ही एन्जॉय करा. मला इतकं छान वाटतं आणि इतकं गोड वाटतंय ते लतिकाजींना आणि ऋत्विकला असं स्क्रीनवर बघणं की किती छान असं लाडवणं सुरू आहे आईसोबत. तर असंच खूप सुंदर आयुष्य जगत राहा. आपण या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याला येऊन पोचलेलो आहोत. आपल्या सोबत ज्या आकांक्षाजी आणि सुमेधाजी आहेत यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. खरं म्हणजे तुमच्या दोघींची एक वेगळी विस्तृत मुलाखतच घ्यायला हवी, एवढं तुमचं काम आहे या क्षेत्रातलं. पण थोडक्यात आपण तुमच्याकडूनही काही गोष्टी जाणून घेऊया 2 प्रश्नांच्या माध्यमातून. पहिला प्रश्न मी करते आहे सुमेधाजींना की पेडियाट्रिक थेरपिस्टचा नेमका रोल काय असतो. म्हणजे तुम्ही पेडियाट्रिक थेरपिस्ट आहात, मग तुमचा नेमका रोल काय आहे, म्हणजे काय करत असता तुम्ही? थोडक्यात सांगते. पेडियाट्रिक थेरपिस्ट म्हणजे मी तर फिजिओथेरपिस्ट आहे आणि या मुलांना म्हणजे जे स्पेशली एबल्ड मुलं असतात, म्हणजे फिजिकली हँडिकॅप असो, ऑटिस्टिक असो किंवा अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डरनी ग्रसित असो किंवा या मुलांमध्ये विविध कारणांनी काही अपंगत्व आलेलं असतो, की कुठलेही मुलं ज्या या टर्म खाली येतात स्पेशली एबल्ड, तर त्यांच्यावर जे उपचार पुनर्वसन किंवा उपचार केले जातात ते एकट्याच नसतात. त्याच्यामध्ये फिजिओथेरपी झाल्यानंतर ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, रेमेडियल एज्युकेशन, सर्जन्स असतात, न्यूरोलॉजिस्ट असतात आणि पेडियाट्रिशियन, ही सगळी टीम मिळून यांच्यावर उपचार करते. जेव्हा समन्वयातून जो त्यांच्यात प्रोग्रेस होतो तो या समन्वयातनं होतो. पण मला हे सांगावंसं वाटतं की असा समन्वय आपल्याकडे दिसून येत नाही अजून. पण आपल्या समाजात जशी जागृती नाहीये तशी बाकी मेडिकल फील्डच्या बाकी जे मेडिकल फील्डचे क्षेत्रातले जे तज्ञ आहेत ते सुद्धा या मुलांना पुनर्वसनाकडे म्हणजे फिजिओथेरपीकडे रेफर करणं, रिमेडियल एज्युकेशन किती जरुरी आहे हे सांगत नाहीत. आणि जेव्हा ही मुलं आपल्या आयुष्यातला हा महत्वाचा जे वर्ष असतात त्यांची डेव्हलपमेंटची ती या उशीर करण्यामुळे घालवली जातात, तेव्हा अत्यंत वाईट वाटतं. आज इतकं सुंदर व्यासपीठ उपलब्ध असताना मी हे सांगू इच्छिते, हे मनातलं दुःख जे 17 वर्ष मी मनामध्ये ठेवून आहे, आकांक्षाजींना पण माहिती आहे की या मुलांमध्ये जर का उशीर झाला या सगळ्या थेरपीजला तर त्यांच्यात जी सुधारणा व्हायला हवी होती ती होऊ शकत नाही पुढे. तर लवकरात लवकर अर्ली इंटरव्हेन्शन, वेदाच्या आईने जे मगाशी सांगितलं अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे लवकरात लवकर समस्या ओळखून त्यांना ताबडतोब थेरपीला पाठवणं. आणि हळूहळू म्हणजे मी इकडे अकोल्यात आहे, म्हणजे या विदर्भामध्ये मी जरा लेख लिहिते, रेडिओवर प्रोग्राम करते, तर पालकांमध्येच जागरूकता आली आहे आणि ते स्वतःच आता म्हणजे माझ्याकडे त्यांच्या मुलांना घेऊन येतात त्यांना थोडासाही प्रॉब्लेम वाटला तर. म्हणजे अगदी 4-4 महिन्यांची मुलं सुद्धा येतात. आणि याच्यामध्ये फिजिओथेरपीचा डिसेबल्ड म्हणजे हँडिकॅप मुलांमध्ये फिजिओथेरपीचा रोल जो असतो की त्यांना वेगवेगळे एक्सरसाइजेस, डेव्हलपमेंट त्यांची कशी व्हायला पाहिजे, शारीरिक जे अपंगत्व आलं तर ते मुलं मान नाही पकडू शकत, ती मुलं बसू नाही शकत, ती मुलं उभं नाही राहू शकत, चालू नाही शकत, आणि ते त्यांच्या मेंदूतल्या ज्या पार्टला इजा झालेली असते त्याच्या पर्सेंटेजवर अवलंबून असतं. ज्या मुलांना खूप जास्त प्रमाणात इजा झालेली असते ती मुलं
चालू शकत जास्त नाहीत हा आयुष्यात जास्त कधी सफर पण. करत तर असतील, बरोबर. तर त्यांना मेंटेनन्स साठी फिजिओथेरपी द्यायला लागते. आणि ओके. जसं ऋत्विक आहे, सात्विक आहे, तर त्यांना इंडिपेंडेंट वॉकिंग येऊ शकतं. तर तिकडे त्यांना म्हणजे सगळं आम्हाला ट्रेनिंग द्यायला लागतं आणि हे अतिशय हार्ड वर्क असतं. याच्यात थेरपिस्ट खूप सफर होतो स्वतः पण, कारण त्यांना जे व्यायामांचे सेट दिल्या जातात, तर ते वेगवेगळ्या म्हणजे मोठे मोठे एक्सरसाइज बॉल असतात किंवा त्यांचे झुले असतात विशिष्ट प्रकारचे, त्याच्यावर असतं. गेट ट्रेनिंग म्हणजे चालायचं कसं, तर ते सुद्धा त्यांना शिकवलं जातं आणि यांचे स्नायू कधी कडक असतात, मांसपेशी तर कधी लूज असतात, कधी तोंडातनं लाळ गळत असते आणि अशा सगळ्या याच्यातनं या मुलांशी मैत्री करून आम्हाला त्यांच्याकडून हे करून घ्यायला लागतात. आणि ही जी थेरपी असते ती पॅसिव्ह नसते, म्हणजे आम्ही करतोय नुसतं मुलांवर असं नाही. तर ते मुलं जेव्हा साथ देतात तेव्हाच त्यांच्या ब्रेनमध्ये चेंजेस होऊ शकतात. जो नुसता पॅसिव्हली करतो थेरपिस्ट, त्या मुलांमध्ये कधीही काहीही महत्वाचे चेंजेस होऊ शकत नाही. तर पुनर्वसनाचं या हँडिकॅप मुलांमध्ये असं महत्व आहे. त्याचप्रमाणे जे महत्व ऑटिझम आणि एडीएचडी हायपर ऍक्टिव्ह मुलांमध्ये आहे ते म्हणजे सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी. सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी ही वेगळ्या टाईपची थेरपी असते, ज्याच्यामध्ये या मुलांना हायपर ऍक्टिव्हिटी आहे तर शांत कसं राहता येईल, वेगवेगळे झुले वापरून, वेगवेगळे टेक्स्चर्स वापरून, वेगवेगळे प्ले थेरपी मधनं या मुलांना शांत करणं हे सगळ्यात महत्वाचं काम असतं. आणि ओके. त्याच्यानंतर मग रोल चालू होतो तो रिमेडियल एज्युकेटरचा आणि ओके. ऑक्युपेशनल थेरपिस्टचा. ओके. तर असं त्याचं महत्व आहे. ऍक्च्युली म्हणजे बराच मोठा स्कोप आहे या सगळ्या कामाचा आणि बऱ्याच लोकांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं पण तितकंच आवश्यक आहे. तर अशाच एक याच टीम मध्ये काम करणाऱ्या त्या म्हणजे आकांक्षाजी. आणि खूप छान वाटलं आर्यनच्या तोंडून स्वतः त्यांनी हे सांगितलं ते ऐकताना की आता मी सरळ चप्पल घालू शकतो. म्हणजे तसं बघितलं तर ही किती छोटीशी गोष्ट आहे, पण ही गोष्ट साध्य करायला त्याला स्वतःलाही बराच स्ट्रगल करायला लागला असेल आणि त्याच्या सोबतीनं तो तुम्हाला पण करायला लागला असेल. तर आकांक्षाजी मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमच्या या एकूण कामामध्ये रेमेडियल एज्युकेशन हा जो शब्द ऐकतेय मी मगापासनं, त्याचा नेमका अर्थ काय, तो आम्हाला तुम्ही थोडक्यात 4-2 वाक्यात समजावून सांगितलात तर बरं. रेमेडियल एज्युकेशन म्हणजे जसं लर्निंग डिसेबिलिटी असते, एडीएचडी असते, हायपर ऍक्टिव्हिटी मुलं असतात, ऑटिस्टिक मुलं असतात, स्लो लर्नर्स मुलं असतात. यांना बरोबर. एखादा विषय लवकर समजत नाही. जर समजा लर्निंग डिसेबिलिटीचा मुलगा आहे, त्याला एक विशिष्ट क्वेश्चन लर्न करायचा आहे, पण तो होऊ शकत नाही. तर अशा वेळेस आम्ही त्याला एक एक वाक्याचे क्वेश्चन आन्सर आधी लर्न करून घेतो आणि त्याच्यानंतर मग हळूहळू एक एक दोन पॅरेग्राफ कसे लर्न होतात हे पाहतो. जसं की आर्यनलाच आता आर्यनने स्वतःहून सांगितलं, आर्यन जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा त्याला चप्पलही नीट घालता येत नव्हती किंवा त्याला त्याचं जे चालणं होतं तेही व्यवस्थित नव्हतं. तर असे छोटे छोटे टास्क पाडून म्हणजे चप्पल घालायचे तर आधी इथपर्यंत चप्पल आहे इथपासून आता ते तेवढ्या वयाचं असल्यामुळे त्याला ते नाही शिकवावं लागलं. तर वेगवेगळे टास्क पाडून आम्हाला हे रेमेडियल एज्युकेशन द्यावं लागतं. म्हणजे छोट्या छोट्या पाणी पिण्याचं आहे तर हे ग्लास आहे, मग याचा हा कसा पकडायचा, मग याच्यात पाणी कसं ओतायचं, मग कसं प्यायचं, इथपासून छोटे छोटे टास्क पाडून मग कोणत्याही कॅटेगरीतला तो मुलगा असू दे, ऑटिस्टिक असू दे, इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीचा असू दे आणि याच्या हे रेमेडियल एज्युकेशन या प्रकारे आम्ही देतो. ओके. तर असा हा एकूण सगळा प्रवास असतो तुमचा. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याला येऊन पोहोचलेलो आहोत खरं म्हणजे. आणि 1.5 तास 1 तास 40 मिनिटं जवळपास झालेली आहेत. आपण गप्पा मारतो आहे, बऱ्याच नवीन गोष्टी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेतल्या. शेवटी मला हेच म्हणायला आवडेल की जेव्हा हा कार्यक्रम घ्यायचा ठरला आणि याला काय नाव द्यायचं असा जेव्हा विषय होता, मी आणि सुमेधाजी याविषयी चर्चा करत होतो, तर त्यावेळेस असं ठरलं की या कार्यक्रमाला गगन भरारी असं नाव द्यायचं. ऋत्विक आणि सात्विक सारखी मुलं म्हणजे आता बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत दोघंही आणि खरोखरच मॅट्रिकमध्ये इतका छान स्कोअर करणं असो किंवा मग तबला वाजवणं असो ही एक गगन भरारीच आहे. वेदाचं गाणं शिकणं आणि गाणं म्हणणं असो ही पण एक गगन भरारीच आहे. आर्यन बद्दल मला हे सांगायला आवडेल, वयाने लहान आहे तसा तो सध्या, पण निश्चितच तोही एक एक पायरी पुढे पुढे जातोच आहे. मंडळी, गगन भरारी घेणं म्हणजे काही प्रत्येक वेळेस हे आवश्यक नसतं
की खूप मोठे पंख पसरायचे आणि आकाशात उडत सुटायचं, अमर्याद आकाश आहे आणि आपण उडतोय. हे जरुरी नाहीये. गगनभरारी ही एक छोटी स्टेप साध्य करणं ही सुद्धा एक गगनभरारीच असू शकते. तर याच नोडवर आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळतोय. मी मनपूर्वक आभार मानते या मातृशक्तीचे की ज्या आपल्या पिल्लांना घेऊन इथे आमच्या या कार्यक्रमात आल्या आणि किती आनंद आणि किती अभिमान, किती पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला देऊन जात आहेत त्या. म्हणजे हा कार्यक्रम आज ज्यांनी कोणी मनापासून बघितला असेल त्याला निश्चितच एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली असेल. लतिकाजींचा हसरा चेहरा, नंतर आरतीजींचं पॉझिटिव्ह बोलणं, आर्यनच्या आई त्या मनाने थोडं कमी बोलणाऱ्या वाटल्या मला, पण एक आशावादी ॲटिट्यूड आणि दृष्टिकोन त्यांच्यामध्ये आहेच. तर ही अशीच तुमच्या मनातली आशा कायम जागृत ठेवा आणि तुमच्या मुलांना एक गाणं मात्र नक्की शिकवा. गदी माडगुळकरांनी खूप वर्षांपूर्वी ते गाणं लिहिलेलं आहे. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भयवेड पारत्याचे वाऱ्यासवे पळाले. पुढे काय येतंय का कोणाला? नाही पुढचं नाही. पाण्यात पाहताना चोरून या क्षणैक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. तर हा विश्वास तुम्ही तुमच्या मुलांना नक्की देत राहा की ती काही पाण्यात पोहणारी अशी साधीसुधी बदकं नाहीत, तर ते सगळेच अद्वितीय असे राजहंस आहेत. हा विश्वास जेव्हा आपण त्यांच्या मनात जागवत राहू तेव्हा मला वाटतं की हा कार्यक्रम घेतल्याचं खरोखर सार्थक होईल. कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. विशेषतः लतिकाजी, आरतीजी, आर्यनच्या आई, त्याचबरोबर माझी सखी आकांक्षा आणि सुमेधाजी, तुमचेही मनपूर्वक आभार. कारण आजच्या या कार्यक्रमात तुम्ही एक गेस्ट, एक काय म्हणता येईल तुम्हाला, या टीमचा भाग म्हणून सहभागी झालेले आहात. आपल्या या व्यासपीठाचे आभार. जनमंगल सारखं इतकं सुंदर व्यासपीठ आपल्याला मिळालंय की काल आपण नृत्य आणि अभिनय याच्याबद्दल शर्वरी जमेनीस यांच्याशी गप्पा मारल्या आणि आज आपण हा असा एक समाजासाठी अत्यंत महत्वाचा आणि ऐरणीवरचा प्रश्न घेऊन लोकांसमोर आलेलो आहोत. तेव्हा या व्यासपीठाचे आभार. या जनमंगलच्या माध्यमातून आपल्या पाठीशी नेहमी दिसत नसल्या तरी सदैव सोबत असणाऱ्या, आपल्या प्रोत्साहन करत्या, आपल्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माननीय वर्षाजी माडगुळकर, जे आपल्या मुख्य संपादक आहेत, शिरीष सर, श्रेयाजी, आपल्या कार्यक्रम प्रमुख माननीय वैष्णवीजी. श्रेयाजी सरनाईक आज आपल्यासोबत इथे उपस्थित नाहीत, पण साप्ताहिक जनमंगलच्या प्रमुख संघटक म्हणून त्या काम करतात. त्याचबरोबर मोठी टीम आहे आम्हा सगळ्यांसोबत काम करणारी. प्रत्येकाचं नाव आपण घेऊ शकणार नाही, पण सगळं साप्ताहिक जनमंगलचं कुटुंब, यामध्ये मग नादलहरी आहे, महाराष्ट्र बिट्स आहे, स्पार्कलिंग किड्स आहेत, अशा अनेक संस्कृत गौरव विभाग, आम्ही आता संस्कृत विभाग सुरू केलेला आहे, लवकरच आमचा हिंदी विभाग सुरू झालेला आहे. तर अशा अनेक उपक्रमांसह आम्ही पुढे वाटचाल करतो आहेत. या सगळ्यांचे आणि आपल्या जाणकार सुज्ञ, आज रसिक नाही म्हणणार कारण आज रसिकतेची गरज थोडी कमी आहे, सुज्ञपणाची आणि जाणकार असण्याची गरज जास्त आहे. तेव्हा सगळ्या प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानून थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.